आकाराला दुनिया लवकर बोलते। शिव कसा होता? अहम निराकार, अहम निर्विकल्पम निराकार रूप। महादेव कसे आहेत? शिवोहम शिवोहम। काल सगळ्यांनी निर्वाण अष्टक स्तोत्र निर्वाण षष्टकाचा पाठ केला। शंकर कसे आहेत? निर्गुण आहेत, निराकार आहे, व्याप्त आहेत, सर्वत्र आहे, स्थिर आहेत। ज्याला ब्रह्म नाही, ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, ज्याला मकार नाही, असा शंकर। आणि असे असणारे महादेव, असे असणारे भगवान शंकर, त्या भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागल? त्याला आकारात आणावं लागल। मग सगळ्या भक्तगणांनी आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर महादेव प्रगट झाले। आणि महादेव प्रगट झाल्यानंतर ज्योतिर्स्वरूप भगवान शंकर लिंगामध्ये उपस्थित झाले। भगवान विष्णूला आशीर्वाद दिला। कालची कथा आठवते ना? भगवान विष्णूला आशीर्वाद दिला कि सब गांव में तेरी पूजा होगी, कन कन में तुझे पूजा जाएगा, गांव गांव में तेरे मंदिर होगे, सब जगह तेरे भक्त ज्यादा हो। क्यों दिया आशीर्वाद? तो भगवान विष्णु सच बोले और महादेव को सच्चाई पसंद है, सत्य पसंद है। तो भगवान शंकर ने सत्य जानकर भगवान विष्णु को वरदान दिया और ब्रह्मदेव असत्य बोला तो असत्य का फल क्या मिलता है? तो असत्य का फल मिला है वो पूजनीय नहीं बना। तीनों देव समान है। शंकर का मंदिर मिलता है, कृष्ण का मंदिर मिलता है, राम का मंदिर मिलता है, विष्णु का मंदिर मिलता है, मगर दुनिया में ब्रह्मदेव का मंदिर सिर्फ पुष्कर में है, राजस्थान में है, बाकी कहीं नहीं मिलता। किसी के घर में ब्रह्मदेव की पूजा नहीं है, किसी के घर में ब्रह्मदेव को पूजा नहीं जाता। उसका फल क्या है? असत्य बोला। जीवनात खोटं नाही बोललं पाहिजे। आपण तर 5-5 मिनिटाला खोटं बोलतो का नाही? मायचान बापाचान 75चं नाही झालं तरी एसटीतनी फिरायला लागलो फुकट, अर्ध तिकीट नाही झालं तरी फुकट फिरायला लागलो फुकट। झूठ बोला जावे तो झूठ क्या करता है? 2 मिनट का सुख देता है मगर जन्म जन्म का दुख प्राप्त कर देता है। झूठ क्या है? झूठ जीवन का नाश करने की कला है। असत्य नहीं बोलना चाहिए। खोटं कधीच बोलायचं नाही। जे बोलायचं ते खरं बोलायचं, तोंडावर बोलायचं, माघारी बोलायचं। कोणाला राग येऊ, लोभ येऊ, अथवा कोणी चिडल आपल्याला वाईट म्हणाल, पण रागाचा असत्य फार मोठी भाषा है। आपने कभी देवी भागवत सुनी है? देवी भागवत में एक कथा आती है। एक महात्मा था, वो मंद बुद्धि था। जिसकी बुद्धि क्या थी? कम थी, मंद बुद्धि था। देवी भागवत में बड़ी बड़ी प्यारी कथा है, मैंने सुनी है। हाँ, तो त्याची बुद्धी कमी असते आणि असा कमी बुद्धिवान माणूस त्याला घरातनी तिरस्कार, दारातनी तिरस्कार, सोयऱ्यात तिरस्कार, परिवारात तिरस्कार, सर्वत्र तिरस्कार केला जातो। आणि जेव्हा सगळीकडे त्याचा तिरस्कार केला जाते, सगळीकडे त्याला वावा नाही, रागानं, देशानं, लोभानं त्याच्याकडे पाहिल्या जाते, तेव्हा तो परेशान होतो। आणि परेशान झाल्यानंतर घर सोडतो आणि घर सोडल्यानंतर कुठे जातो? जंगलमध्ये जातो। आणि मनातल्या मनात विचार करतो की माझी बुद्धी कशी आहे? कमी आहे, कम बुद्धी आहे, मंद बुद्धी आहे। आणि मंद बुद्धीचा परिचय कशाने होते? बोलण्याने। जर बोललाच नाही तर काय समजणार? मूर्ख आहे का हुशार आहे? जास्त बोलल तर समजून जाईल याची बुद्धी मंद आहे, कमी बोललं पाहिजे। त्यानं व्रत धारण केलं की बोलायचंच नाही। मौनम सर्वती साधनम। जर माणूस 1 घंटा मौन राहिलं ना, मौन तर मौन राहिल्यानं काय फायदा होते मला माहित नाही, काय भेटल हे मला माहित नाही, पण 2 फायदे मौन राहिल्यानं ताबडतोब होतात। एक कोणाची निंदा होत नाही आणि एक कोणासंग भांडण होत नाही। पण आपल्याला 5 मिनिटं गप्प बसवल्या जात नाही। एक सूत्र आहे वेदांताचं, की वेदांत काय सांगते? मौनम सर्वती साधनम। 1 घंटा 2 घंटा मौन पाळलं पाहिजे। कोणी मेल्यावर लोक मौन पाळतात, ते बी 5 मिनिटं। अमुका अमुक गेला, 5 मिनिटं मौन, त्याच्यातनी दोघं डोळे ओढून पाहतात, कधी होते शांती शांती शांती। हे मौन नाही। मौनचा अर्थ काय? मौन प्राप्त करण्यासाठी काय करायचं? थोडं 1 घंटा मौन राहा। त्यातला पहिला फायदा आहे, पहिला उपयोग आहे की निंदा होणार नाही, आणि दुसरा उपयोग काय आहे? कोणाशी भांडण होणार नाही। मौनम सर्वती साधनम। सत्यव्रत त्याचं नाव पडते आणि सत्यव्रत नाव पडल्यावर अहिम अहिमचा जप करते आणि परमतत्वाला प्राप्त जाते। खरं बोलणं तपश्चर्या आहे।
थोडासा रोजच्या सारखं क्लिअर करा ना, असं मोकळा नाही कसा तर. नमः पार्वती पतये हर हर. एका माईचं लक्ष द्या मायबाप, थोडं ध्यान देऊन ऐका. सत्य बोलणं तपश्चर्या आहे. जे सत्य बोलते ना त्याचं तप आपोआप होते, त्याला तप करायची गरज नाही. तुम्ही अनुभव घेऊन पहा. 6 महिने काय करा, फक्त 6 महिने खरं बोला. आणि 6 महिन्यानं खरं बोलल्यानंतर काय होते, जे तुम्ही म्हणलं ते खरं व्हायला लागतं. समजते का मी काय बोलतो ते? फक्त 6 महिने खोटं बोलायचंच नाही. सगळ्यात खोटं बोलायचं साधन काय झालं, हे हे ते असते नांदेड सांगते कुठं, उमरखेडच्या जवळ आलो म्हणते, हातगाव जवळ, बस 5 मिनिटात तुमच्या काही गरज आहे खोटं बोलायची, काय आवश्यकता आहे? झूठ बराबर पाप नहीं, सच बराबर तप. जिनके हृदय में साच बसे, उनके हृदय में रघुनाथ. खोटं बोलल्यासारखं पाप नाही आणि खरं बोलल्यासारखं पुण्य नाही. सगळ्यात मोठं पुण्य जर काही असेल, सगळ्यात मोठं पाप जर काही असेल तर झूठ बराबर पाप नाही. तुलसी का शब्द. सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांच्या दुखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. अरे भगवंताची पूजा काय, महादेवाची पूजा काय? जेव्हा लिंग तयार झालं तेव्हा भगवान विष्णू शंकरा पुढे बसले आणि महादेवाला विचारलं, हे महादेव, लिंग तो तैयार हो गया, तुम लिंगेश्वर बन गए, मगर तेरी पूजा हमने कैसी करनी चाहिए? तो महादेव ने पहला व्रत बताया, सत्यम शिवम सुंदरम. पहले सत्य बोला मग शिव बोला. समजलं तुम्हाला याचा अर्थ? पहिले सत्य मग शिव, आणि मग शिव आला की काय होईल, जीवन सुंदर होऊन जाईल. जीवन काय होईल, सुंदर होऊन जाईल. पण कधी सत्य बोलावं लागेल. सत्यम परम धीमहि भागवत, सत्यम जगतम विख्यात शिवम शिवपुराण. सत्य, सत्य भगवंताची ओळख आहे. आणि ज्याच्या जीवनात सत्य आहे, ज्याच्या जीवनात सत्यता आहे, त्याला कुठं झुकायचंही काम नाही. सत्य त्याला जिकडं पाव तिकडं त्याला आनंद देत राहते, सदोदित करत राहते. एवढी मोठी व्याख्या सत्याची आहे. म्हणून सत्य बोलणे, सत्य चालणे, सत्याचा बहुमान रे. सत्यासाठी पांडव झाले पहारानो रान रे, पहारानो रान रे. सत्य त्याग, सत्यता पाहिजे. पहिले सत्य बोला, कानानं चांगलं ऐका, कानानं चांगलं बोला. मी तर म्हणतो पहिले आज गुरुजी आले होते ना, रुद्रमुनी महामुनी महाराज आले होते, त्यांनी किती सुंदर बोललं की पहिले गुरुजी दीक्षा द्यायचे नाही. 8-8 महिने 10-10 महिने गुरुजीच्या मांगर जावं लागायचं, गुरुच्या आश्रमात जावं लागायचं, शेण काढा लागायचं, भाकरी टाका लागायच्या, काम करा लागायचं. तेव्हा गुरुजी लिंग गळ्यात द्यायचे, तेव्हा उपाही एक चांगली पद्धत होती. आताचे गुरुजी कोणालाही लिंग देतात, पण एक लक्ष देऊन ऐका, देतात काय भावनेने देतात की चला याचं जीवनाचं कल्याण होईल, याला काय होईल, याच्या जीवनाचं चांगलं होईल, याला आनंद मिळेल, या भावनेनं संत काय करतात त्याला लिंग देतात. पण आपण जर त्या लिंगाचा दुरुपयोग करत असेल तर काय फायदा आहे बोला? त्या दीक्षेचा दुरुपयोग आपल्याच्यानं होत असेल तर काय अपराध किती मोठा आहे. म्हणून सगळ्यात पहिले आचरण शुद्ध करा. कोण जर म्हणलं ईश्वर काय, भक्ती कशाची होते, थोडा आवाज द्या, त्या आवाजाला गेन द्या. भक्ति भक्ति क्या करता है, भक्ति में भी बड़ा धोखा है, बिना चरण तेरी भक्ति एक फोका है. भक्ती कशाला म्हणतात? भक्ती करताना आचरण पवित्र पाहिजे, मन पवित्र पाहिजे. सगळ्यात पहिले काय करा, मन पवित्र करा. आणि मन पवित्र झालं की मग भजन करा, मग भजन करा. भगवान महादेव विचारतात कि हे भोलेनाथ, बताओ आप लिंग की पूजा कैसी करनी चाहिए. सगळ्यात पहिले सांगितलं, कोणत्याही लिंगाची पूजा करायची असल, पाशुपती करायचं असल, शिवरात्र करायची असल, सोमवार करायचा असल, जे तुम्हाला आवडेल ते करायचं असेल, सगळ्यात पहिले काय करावं लागेल तुम्हाला? सगळ्यात पहिले भस्म लावावं लागेल. काय लावावं लागेल? भस्म. बिना भस्माची पूजा अधुरी आहे. तरी सवासनीला एखादं व्रत करायचं असेल, कोकिळा व्रत करा, लक्ष्मी व्रत करा, वटसावित्रीचं व्रत करा, वाण द्यायचं ते कोणता सण 14 आपलं मकर संक्रांत करा, कोणतंही व्रत करा, तिला पहिलं काय करावं लागेल? कुंकू लावावं लागेल. बिना कुंकाचं जर व्रत कराल तर तिचं व्रत अधूर आहे.
हां बस असं करा मोकळं थोडं. तिचं वर्त काय, अधूर आहे अधूर आहे. तिला सगळ्यात पहिले काय करावं लागल, काय करावं लागल, भस्म लावावं लागल. आणि आम्हाला लाज वाटते महाराज भस्म लावायची. हे आमची किती दुर्दशा आहे. मला वाईट वाटते. भस्म लावायची लाज. वारकरी असेल तर गंध लावायची लाज, हिंदू असेल तर कुंकू लावायची लाज, बायालाही कुंकू लावायची म्हणा ना काहीतरी. वाटते का नाही? कुंकू लावायची लाज, हळद लावायची लाज, भस्म लावायची लाज. भस्म लावायची लाज. अरे काही गेलं तरी चालते पण आपला धर्म नाही गेला पाहिजे. जरा ध्यान देऊन ऐका. तुम्हाला जर खरंच महाराज कुंकू लावायची लाज वाटते तर स्पेशल देश आहे तुमच्यासाठी, तिकडे जा ना. त्या देशात जा ना जिथं कुंकू लावायचं कामच नाहीये. काय भाव असेल, काय श्रद्धा असेल, विचार करा जरा 2 मिनिटं. विको द्या थोडा, रिटर्न द्या थोडं असं. भक्तिवानं लभ्य गती सस्वयहि जानेन गतयं ममः. अरे लाज नका वाटू देऊ, भस्म लावा. सकाळी 3 रेषा ओढा. काय सांगते शास्त्र? जे वारकरी आहे त्याच्या गळ्यात माळ नाही ते पापी आहे, दोषी आहे. जे लिंगायत आहे त्याच्या गळ्यात लिंग नाही ते दोषी आहे. जे शिवभक्त आहे ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष नाही, कपाळाला भस्म नाही ते दोषी आहे. जे पांडुरंगाचा भक्त आहे बुक्का कपाळाला लावत नाही दोषी आहे. जे शंकराचा भक्त आहे पण भस्म लावत नाही दोषी आहे. दोष का करता? बोला ना. भस्म लावायची लाज नका वाटू देऊ महाराज. भस्म लावायच्यासाठी कितीतरी लोक कटले. छत्रपती शिवराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी, अरे मुघलांशी लढता लढता शहीद झाले हे लोक. आपल्या देशाचं हे पा कुंकू वाचलं पाहिजे, बाईच्या कपाळातलं कुंकू वाचलं पाहिजे, दारातली तुळस वाचली पाहिजे, मंदिराचा कळस वाचला पाहिजे. म्हणून कितीतरी लोकांनी बलिदान दिलं, बलिदान दिलं. त्या बलिदानाचं थोडं तर भाव ठेवा, थोडी तर श्रद्धा ठेवा. भस्म लावलं पाहिजे रोज, सगळ्यांना भस्म लावायचं महाराज. आणि मी काल बोलून गेलो भस्माची किंमत किती आहे. भस्म लावायची विधी ऐका आता, थोडं 2 मिनिटं ऐका. भस्माचे 4-5 प्रकार आहेत. भस्माचे प्रकार किती आहेत? 4-5 प्रकार आहेत. भस्म एका प्रकारचं नाही आहे. त्या मोठ्या बॉक्सचा आवाज येऊन नाही राहिला स्टॉपचा. नमस्तुते शिवचरित्र स्वयं भस्मकृतेषु धारयति नित्यामव्रदयतेन स्वयस्तुते जानेन भगवतं स्वयः. एक लक्ष द्या, शिवपुराण मध्ये काय सांगितलेलं आहे की शिवाचं दुसरं रूप म्हणजे भस्म आहे. भस्म कसून कुठून तयार झालं तर भगवान शंकराच्या हृदयातून भस्म तयार झालं, असं शिवमहापुराण सांगतं. जसा महादेवाचे अवतार लिंग आहे, महादेवाचा अवतार शंकराचा अवतार हनुमान आहे, शंकराचा अवतार गोरक्षनाथ आहे, शंकराचे हजारो अवतार आहेत. त्या हजारो अवतारातनी एक अवतार काय भस्म महादेव आहे. त्या थोडा विप्रेत भवयतं भगवती जानेन स्वतयं भवस्तु ते तमय भस्मः साधंगते शमयः. समजला आता भस्माचा अधिकार सगळ्याला. आता भस्माचे प्रकार आहेत. काही आहे वैदिक भस्म, काही आहे विभूत भस्म, काही आहे मंत्रतंत्राचं भस्म. भस्माचे हजारो प्रकार. सगळ्यात श्रेष्ठ भस्म कोणतं आहे? चिताभस्म. पण चिताभस्म अंगाला लावता येत नाही बरं आपल्याला, नाही जासाल उद्या मसन खाईत नाही. चिताभस्म कोणाला लावावं लागते? कोणाला लावावं लागते? चिताभस्म महादेवाला लावतात. आणि ते लावणारे कोण आहेत? अघोरी संत आहेत. आपल्यासारख्याला अधिकार नाही, ते होतही नाही ना, आपण भानगडीत पडूही नाही. नाही तर कोणतरी एखाद्या नियम केला की 1 महिना लावायचा. लावलं तर रोज भेटलं पाहिजे, भेटलं तर ते लावता आलं पाहिजे. लावायचं असेल तर त्याची विधी काय ही समजली पाहिजे. का कोणाही धरायची, मड्याची राख आणायची टाकून द्यायची महादेवावर, ही विधी नाही आहे. कोणाची टाकायची हे बी महत्वाचं आहे. नाही तर एखादं पिदाडं मेलं त्याचं भस्म करून महादेवाला लावसाल, पिदाडं तर मोक्षाला जाईल पण तुम्हाला नरकात घेऊन जाईल. हे लय भानगड सुरू झाली आता. एखादं कोणी मरा लागलं, असा आवाज क्लिअर नाही, दबला असा काल असा बम होता कसा. पहा तुमचं काय. नमः पार्वती पतये हर हर. तर बाप लक्ष देऊन ऐका.
ही लय पद्धत चालू झाली आई. एखादा पिदाडा मरा लागला की आण गंगाजल टाक त्याच्या तोंडात. एखादा पिदाडा वाईट माणूस मरा लागला की बायाला काही कामं नसतात, आण बेलाचं पान टाक त्याच्या तोंडात. महाराजांनी सांगितलं बेलाचं पान पडलं तर मोक्षाला जाते. ते मोक्षाला जाईल पण तुम्हाला नरकात झाला का? कोणाच्याही तोंडात बेलाचं पान नाही टाकलं पाहिजे. मेल्यावर कोणाला भस्म नाही लावलं पाहिजे. मेल्यानंतर कोणाच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही टाकली पाहिजे. ज्यानं जीवनभर गळ्यात माळ टाकली त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ टाक. जो मौत के सामने खड़ा है उसके सामने तुम भस्म लगा कर उसे भेजो. जिसने जीवन भर भस्म लगाया ऐसे आदमी को तुम भस्म लगाओ. जिसने जीवन भर पाप किए ऐसे आदमी मर गया और उसे तुम भस्म लगाओगे, बिल्वदल उस पे चढ़ाओगे, गंगा जल चढ़ाओगे, वो तो मोक्ष को जाएगा, मगर चढ़ाने वाला का नरक पक्का है. एक म्हातारी म्हणे मग महाराज त्याच्या तोंडात काय टाकाव? त्याच्या तोंडात कोंबडीचे पख टाकत जा, कारण त्यानं जीवनभर खाल्लं काय. बोला ना, काय केलं? जीवन खराब केलं. महाराज तुकडोजी महाराजाचं भजन आहे ना, क्या किया 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 रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. किस पाना था उसको तो खो दिया, किस पाना था उसको तो खो दिया, किस पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत का छोड़ो पिता है जनाब रे, भगवान के नाम का मोड़ दिया अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़िया. भगवान के नाम तुमको मोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. इस पाना था उसको तो खो दिया रे, इस पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. काय सुंदर पद है. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. महादेव द्या थोडं रिटर्न द्या. आता तुमच्या मनान करा, कालच्यासारखं करा मोकळं. या एका माईकचं सेटिंग करा बरोबर. तर बा भगवान शंकराची आपण कथा श्रवण करा लागलो, महादेव चरित्र श्रवण करा लागलो. ऐका सगळेजण जीव लावून. भगवान भोलेनाथ बाबाच्या चरित्रामध्ये आपण काय ऐका लागलो तर ऐका ना. आज भस्म कसं लावायचं याच्यावर विषय चालू आहे.
भस्म लावा महाराज, रोज लावा. आता प्रश्न असा आहे की भस्म लावायचं कसं? पहिला प्रश्न काय, भस्म लावायचं कसं? ज्याने दीक्षा घेतली असेल तर त्यानं शिवपुराणचं नाही ऐकलं तरी चालतंय. पहिली गोष्ट आहे का, जीव लावून आहे का? ज्यानं दीक्षा घेतली असेल आणि आपल्या गुरुनं सांगितलं असेल की असं भस्म लावायचं, त्यानं शिवपुराणचं नाही ऐकलं तरी चालतं. कारण गुरुचे शब्द काय, सबसे बड़ा क्या है जगत में गुरु है, गुरु से आगे किताब नहीं है, ग्रंथ नहीं है. मला गेल्या वर्षी एका बाईनं प्रश्न केला होता तुमच्या गावामध्ये. म्हणे महाराज मी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अनुग्रह घेतला, मी नमस्कार केला. वाह, अशा कलियुगात असे संत भेटणं हे भाग्य आहे. अशा कलियुगामध्ये असे संत भेटणं हे भाग्य आहे. आणि ती बाई म्हण मला बोलता बोलता म्हणे मग मी शिवाय नमस्तुभ्यम जपू का गुरुनं दिलेला मंत्र जपू? म्हणलं पागल, जे गुरुनं दिलेला मंत्र आहे ते जगातला सगळ्यात मोठा मंत्र. समजते ना? जे तुमच्या गुरुनं दिला असेल, कोणाला राम दिला असेल, किसको कृष्ण दिया होगा, किसको जगदम्बा दी, किसी को जो चाहे गुरु ने दिया है, वो गुरु का मंत्र जो है, गुरु का मंत्र जगत में सबसे बड़ा मंत्र है. उसके आगे कोई मंत्र नहीं है ना बात ख्याल में? उसके आगे कोई मंत्र नहीं है, उसके आगे कोई व्रत नहीं है, उसके आगे कोई उपासना नहीं. गुरु सबसे बड़ा है. और गुरु ने छोड़ा तो भगवान भी छोड़ देता है. समझ लो बात. गुरु ने छोड़ा तो भगवान भी छोड़ देता है, और भगवान ने छोड़ लिया तो गुरु ने पकड़ लिया, तो भगवान की ताकत नहीं है तुम्हें छोड़ने की. इतना अधिकार गुरु ने. मला आठवते ताई, आई, एकदा आमची कथा औरंगाबादला होती. कुठे होती? औरंगाबाद. आणि आता त्याचं नाव पडलं छत्रपती संभाजीनगर. बरोबर आहे? भाग्यवान लोक. छत्रपती संभाजीनगरला कथा होती. आणि कथा असताना काय झालं, मी गुरुवर थोडं बोललो, आणि गुरुवर बोलल्याच्या नंतर एका बाईनं थोडी चिठ्ठी लिहिली आणि मला एक पत्र असं चिठ्ठी धाडून दिली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की गुरुची आवश्यकता काय. जर देव आपला बाप आहे, गीताचं वचन आहे, मम अंशे जीव लोके जीव भूत सनातन. देव जर आपला बाप आहे तर मग देवाला बापाला लेकराकडे जाण्याकरता, लेकराला बापाकडे जाण्याकरता गुरु कशाला पाहिजे? काय आवश्यकता आहे? त्या बाईनं एवढा शब्द खालचा वापरला की म्हणे महाराज गुरु नावाचा दलाल कशाला पाहिजे मधात. घर घ्यायचं दलाल बघा, एखादं हे घ्यायचं ते मधातला कमिशन बघा. तसं गुरुची काय आवश्यकता आहे? पण मी ते प्रश्न ऐकला आणि सकाळी उत्तर दिलं. ऐका ना, एखादा लहान मुलगा आहे महाराज, ऐका, हे लहान पोरं, आणि लहान पोरग खेळलं, मातीत खेळलं, नालीत खेळलं, अंगाला सगळा गंद गंद किचड लावलं, नाक भरलं, हात भरले, पाय भरले, घरी आलं. त्याच्या बाबानं चांगली सुंदर काय केली, त्याच्या बापानं सुंदर महाराज गाडी पुसली, पांढरे शिपत कपडे घातले, आणि त्याचा बाप कुठं निघाला? बाजाराला निघाला. आणि बाप बाजारला निघाल्याच्या नंतर मुलगा आला आणि त्या मुलानं विचारलं, पप्पा कुठं चालले? ते म्हणे मी बाजारला चाललो. पप्पा मी येणार. बाप म्हणे बाजूला आहे, गाडी धुतली, बाजूला हात लावू नको. कोणाचा बाप आहे? त्याचाच आहे ना. आणि तो मुलगा कोणाचा आहे? त्याचाच आहे ना. पण तो मुलगा हात लावू देत नाही, बाप त्याला हात लावू देत नाही. का? कारण तो मळालेला आहे. तसा बाप कोणाचा आहे? आपलाच आहे. पण हात लावू देईल का आपल्याला? कारण आपण कशानं मळालेले हो? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ या विकारानं आपण मळालेलो. आणि ज्या दिवशी एक गुरु काय करल, एक गुरु काय करल, आपल्याला हात लावल. ऐका, गुरु काय करल, आपल्याला हात लावल. मग ते मुलगा रडायला लागते, मी येणार. पप्पा म्हणते नेत नाही, मी येणार. मग आई आवाज देते, अहो काय झालं, काय झालं, थांबा 2 मिनिटं थांबा, मी आत्ता येतो. आणि मग ती आई आवाज देते, त्या मुलाला घरात नेते, नाहनीत नेते, कपडे काढते, मळके, चांगलं पाणी गरम करते, जॉन्सन बेबी साबण लावते, नंतर कपडे घालते, जॉन्सन बेबी ऑइल लावते, जॉन्सन बेबी साबण झाल्यावर पावडर लावते. मला सगळं माहिती, मी काय भगव्या कपड्यावाला नाही. टकाटक करते, काजळ लावते. आणि मग ते मुलगा असा पळत जाते, बाबा की बाप उचलते, माझं पिलू कोण? आधी तुझं पिलू नव्हतं का ते? पण बापानं कधी उचललं? जेव्हा जेव्हा आईनं धुतलं तेव्हा बाप उचलते. तसा गुरु ज्या दिवशी तुम्हाला धुईल त्या दिवशी देव उचलते. हे धुवायचा कारखाना आहे. संत कशाचा कारखाना आहे? धुवायचा कारखाना.
तुम्ही शेतकरी लोक आहात, द्या थोडा आवाज द्या फक्त, आता मस्त जमलं. तुम्ही सगळे शेतकरी लोक आहात महाराज. तुम्ही गाय बाळांतीन झालेली पाहिली कधी? एखादी गाय बाळांतीन होतानी बघा एकदा. त्या गायीच्या पोटातलं जेव्हा ते लेकरू बाहेर येते, काय म्हणतात त्याला, वासरू, आणि वासरू बाहेर आल्याच्या नंतर ते वासरू काय करते, इतकं मळालेलं असते की त्याच्या अंगावर सर्व मळच मळ मळच मळ मळच मळ मळच मळ असते. एवढा मळ असते, एवढा मळ असते, एवढा मळ असते की घाण असते त्याच्या अंगावर. त्याला काही कोणी जॉन्सन बेबी साबण लावते का गरम पाणी करून धुते? पण ती गाय काय करते, जसा मुलगा बाहेर पडला रे पडला, ती गाय त्याला चाटून 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 स्वच्छ करते. ती गाय त्याचा मळ पाहत नाही रे, मळ पाहत नाही, ती गाय त्याला चाटून चाटून स्वच्छ करते. तसा एक सद्गुरू तुमचा मळ पाहत नाही, तुम्हाला चाटून चाटून स्वच्छ करते, मग देव उचलते. काय सांगा गुरुचा उपकार, काय सांगा. गुरु काय नाही करणार महाराज. मला एक भजन आठवते आमच्या गुरुबद्दल, नेहमी म्हणत असतो मी कथेत मी, म्हणून ना, सद्गुरु देवा दे मसी सेवा, जेणे सार्थक जन्माचे. सद्गुरु देवा दे मसी सेवा, जेणे सार्थक जन्माचे. अरे जडलो पायी, पडलो नाही. पुन्हा सावधान व्हा, पायात कोणी कोणाच्या पडत. आले शिवलिंग शिवाचार्य महाराज, पायावर डोकं ठेवलं ते तिकडं, आपण इकडं, हे तर कोणी काम करत. जे गुरुनं मंत्र दिला, जे गुरुनं लिंग दिलं, जे गुरुनं उपासना दिली, ती शेवटच्या श्वासापर्यंत जे कळते त्याला म्हणतात जडणं. समजते? आणि हे तुम्ही आज शिवपुराण ऐका लागले, भागवत ऐका लागले, कीर्तन करा लागले, शिवनाम जपा लागले, विना वाजवा लागले, हे सगळं कधी कामी पडणार आहे? हे शेवटच्या टायमाला कामी पडते, आता नाही कामी पडत. जेव्हा नादान टाइम येते, नादान, नादान समजते? नादान समजते? तुम्ही रस्त्याने चालले, समोर वाहक आला, मग कोणी इवायला फोन लावता, जवायला फोन लावता, 7 जन्म 7 निभाना साथिया, बायकोला फोन लावता. ते वाघ समोर आला, 2 मिनिटात खाते. तेव्हा जे कामी पडते ती इष्टपूजा, ती लिंगपूजा, ती देवपूजा, ती गुरुपूजा कामी पडते. त्या टायमाला ती भक्ती आहे. म्हणून पायावर जडावं लागते. शब्द ऐका, जडलो पायी मग भय नाही, केल्या मागिल्या कर्माचे. काय शब्द आहेत महाराज. एकदा गुरुच्या पायात पडलं की जीवनातलं कोणतंच कर्म शिल्लक राहत नाही. जेवढे कर्म केले असतील, जेवढे पाप केलं असेल, जेवढे अधर्म केला असेल, जे काही केलं असेल, ज्या दिवशी दीक्षा घेतली, ज्या दिवशी त्याच्या समोर नतमस्तक आपलं मस्तक टेकवलं, सगळं पाप समाप्त झालं, काही शिल्लक राहिलं. आणि मग पवित्र कोण करते? कोण करते? मग गुरु पवित्र करते. आणि मग जीवाचं काय होते? ऐका ना, तुमच्या उमरखेडात माती काय छटाके? माती काय छटाके? बरोबर, माती काय छटाके इथं? तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्या गोळ्या सरल्या का? मातीला काय किंमत आहे? आमच्या गावातून जाता जाता टालीभर घेऊन जा, आम्ही आमच्या पैशाने आणून देऊ. बरोबर आहे? मातीला किंमत नाही. पण हीच माती जर हरणाच्या बेंबीत गेली तर 1 लाख रुपये छटाक नाही विकल्या जाते. समजते मी काय बोलायला लागलो? जरा लक्ष देऊन ऐका. हीच माती जर हरणाच्या बेंबीत गेली तर किती लाख रुपये? 1 लाख रुपये छटाक नाही विकल्या जाते. सोन्याची किंमत किती आहे? सोन्याची किंमत आहे 40-45, नाही ना, किती आहे? 60-65 लाख रुपये किलोनं सोनं विकल्या जाते. आणि लोखंडाची किंमत किती आहे? 40-45. पण 45 रुपये किलोचं सोनं जर कशाला लागलं? कशाला लागलं? लोखंड जर कशाला लागलं? परिसाले लागलं तर त्याचं काय होते? काय होते? बोला ना. सोनं होते. म्हणजे कुठं 45 रुपये आणि कुठं 65 लाख, एवढा फरक कशानं पडते? कशानं पडते? म्हणून ऐका ना, सद्गुरुनाथा सद्गुरुदेवा दे मसी सेवा, जेणे सार्थक जन्माचे.
अरे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे ऐका जेणे सार्थक जन्माचे सद्गुरूची सेवा केल्यानं काय होते पुऱ्या जन्माचं सार्थक होते बाप जीवन बदलते प्रारब्ध बदलते लिंग पूजेनं प्रारब्ध बदलते भस्म लावल्यानं प्रारब्ध बदलते गळ्यात रुद्राक्ष घातल्यानं प्रारब्ध बदलते शिवकथेला आल्यानं प्रारब्ध बदलते सद्गुरुदेवा देमसी सेवा जेणे सार्थक जन्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे माती असता कस्तुरी झाली मोल राहे ना मातीचे माती असता कस्तुरी झाली मोल राहे ना मातीचे परिसासीचे लोह झगडता कंचन झाले पहाट्याचे परिसासीचे लोह झगडता कंचन झाले पहाट्याचे सद्गुरुदेवा सेवा जेणे सार्थक जन्माचे सद्गुरुदेवा सेवा जेणे सार्थक जन्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे जडलो पायी मग भय नाही ऐका काय होते राणी असता दाशी झाली आवाज दाशी असता राणी झाली जगात भय वाटे तिचे दाशी असता राणी झाली जगात भय वाटे तिचे गुरुरायाने उंच बसविले हात पुरे नायमाचे गुरुरायाने उंच बसविले हात पुरे नायमाचे सद्गुरुदेवा देमसी सेवा जेणे सार्थक जन्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या कर्माचे जडलो पायी मग भय नाही केल्या मागिल्या काय शब्द आहेत ऐका ना शब्द किती गोड आहे दाशी असता राणी झाली जगात भय वाटे तिचे अरे गुरुरायाने उंच बसविले ऐका हात पुरे नायमाचे उंच कुठं बसवलं एका गावात मी भजन म्हणलं एक बाई आली म्हणे महाराज तुम्हाला बसवलं उंच आम्हाला तर खालीच बसवलं म्हणे ती बाई काय म्हणे तुम्हाला बसवलं उंच आम्हाला तर खालीच बसवलं म्हणे खाली बसवलं म्हणजे तुम्हाला खाली बसवलं मला उंच याचा नाही अर्थ होत गुरुरायानं उंच कुठं बसवलं तुम्हाला मंत्र दिला नाम दिलं नाम आणि नाम दिलं म्हणजे काय झालं तुम्हाला उंच बसवलं उंच आणि कुठं बसवलं उंच गुरुरायाने उंच बसविले हात पुरे ना यमाचे यमाचा हात सुद्धा इथं पोहोचत नाही कथा तुम्ही ऐकली असेल पुन्हा सांगतो थोडक्यात मुरकंड नावाचा ऋषी कोण आहे मुरकंड ऋषी आणि या मुरकंड ऋषीच्या शिव आराधना एवढी झाली पती पत्नी दोघं शिव आराधना करायला लागले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सारखी भगवान शंकराची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर भगवान महादेव प्रसन्न झाले बोल काय पाहिजे मुलगा पाहिजे शंकरानं स्वप्नात सांगितलं लवकर तुमच्या घरी शिवभक्त पुत्र जन्म आले आणि मुरकंड ऋषीच्या पोटी कोणाचा जन्म झाला मार्कंड्याचा जन्म झाला बोल मार्कंड्य भगवान की मार्कंड्याचा जन्म झाला मार्कंड्य जन्माले आला आणि जन्म झाल्या झाल्या बाप पंडित होता विद्वान होता भविष्य जाणणारा होता मुरकंड ऋषीनं त्याची ग्रह दशा मान तिथी वार नक्षत्र लग्न विवाह मिथून सर्व पाहिलं आणि ओळखलं की हा 14व्या वर्षी मरणार
ज्या दिवशी याच्या वयाला 14 वर्ष पूर्ण होणार त्या दिवशी कोण मरणार? कोण मरणार बोला? त्या दिवशी मार्कंड नावाचा ऋषी मरणार. मार्कंड्य मरणार, मार्कंड्य मरणार. बापानं डोक्याला हात लावला, आईनं डोक्याला हात लावला, महादेवा मुलगा दिला. असा का दिला रे? का दिला? बोल का दिला? द्यायचा तर चांगला द्यायचा. 14व्या वर्षी मरण आहे आणि 14व्या वर्षी ज्या लेकराला मरण आहे, महाराज त्या लेकराला वागवताना मायबापाला आनंद झाला असेल का? बोला ना, आनंद झाला असेल. आईनं त्याला लहानाचं मोठं करणं चालू केलं. लहानाचा मोठा मार्कंड्य व्हा लागला. मार्कंड्याचा बाप 24 तास चिंतेत राहा लागला. मार्कंड्याची आई 24 तास चिंतेत राहा लागली की माझं एवढं चांगलं बाळ, एवढं गोरं गोमट बाळ, एवढं सुंदर बाळ हे 14व्या वर्षी मरणार म्हणजे मरणार. 14व्या वर्षी मरणार म्हणजे मरणार. शाश्वती सत्य. पंचांग कधी खोटं बोलत नाही, शास्त्र कधी खोटं बोलत नाही, वेद कधी खोटं बोलत नाही. म्हणून मायबाप तगमग 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 करायला लागले. 24 तास डोळ्यामध्ये धारा गाळायला लागले. 2 वर्षाचा मार्कंड्य झाला आणि घरी कोण आले? नारद आले. नारद, नारायण नारायण नारायण. नारद बाबाला आसनावर बसवलं. नारद बाबाला आसनावर बसवलं नारद बाबाला आणि 2 जण पती पत्नी खाली बसले. नारदाला विभूत लावलं, नमस्कार केला की आम्ही शंकराचे उपासक, तुम्ही विष्णूचे उपासका. सर्व धर्म समभाव, आपण महान वैष्णव हा, साधू हा, भक्तीचे आचार्य हा. महाराज आम्हाला तुमच्या आशीर्वादानं, संताच्या आशीर्वादानं, साधूच्या आशीर्वादानं, महादेवाच्या आशीर्वादानं काय झाला? मुलगा झाला. मुलगा. पण आमच्या मुलाचं 14व्या वर्षी काय काय मरण आहे. नारद हसले. एक लक्ष द्या, जे महादेवाचं भजन करते ना त्यानं चिंता कधी करायची नाही. समजते ना? त्यानं चिंता करायची नाही. काय करायचं? चिंतन करायचं. बरोबर आहे? शांत बसा. चिंता नाही करायची. काय करायचं? 24 तास चिंतन करायचं. महाराज चिंता नाही करायची. नारद हसले, म्हणे मरण कोणाला मागा लागले? तुमच्या मुलाला. अरे मरूच शकणार नाही. 3 कामं करा. ऐका ऐका, जीव लावून ऐका इकडं. मार्कंड्याला काय सांगितलं नारदानं? 3 कामं करा. याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ टाका, याच्या डोक्याला रोज भस्म लावा आणि भस्म लावून याच्या हाती 1 लोटाभर जल न्या आणि शंकराच्या मंदिरात रोज चढवा लावा. 1 लोटा जल, सारे समस्या का हल. एक बघ, तांब्याभर पाणी न्यायचं, रोज कुठे टाकायचं? महादेवाला टाकायचं. बाकी काहीच करायचं नाही. 3रं काम, नमः शिवाय नमः शिवाय जप करायचं. हरकत नाही. एवढे 2 शब्द सांगितले महाराज आणि नारद बाबा निघून गेले. मुर्कंड ऋषीने आपल्या पोराच्या गळ्यात माळ घातली. म्हणून हे पा, आई बाप इथं जेवढे बसेलेत ना, आपल्या लेकराला आत्तापासून सवय लावा. आतापासून सवय लावा की त्यानं काय घातलं पाहिजे? रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली पाहिजे. त्यानं काय केलं पाहिजे? ऐका ना, त्यानं काय केलं पाहिजे? शिवपाठाला गेला पाहिजे, शिवकथेला आला पाहिजे. लहान लहान लेकरे पान बसलेले एक भस्म लावून येतात, किती आनंद वाटते. लेकराला आत्तापासून सवय लावा. मी थोडं फिरायला गेलो तर दुपारी तर शाळेत लेकरं भस्म लावून चालले होते. मी म्हटलं मास्तर काही म्हणाल का रे? म्हणे मास्टरची गच्ची दाबी. एक पोरग भेटलं रस्त्यातने. मी म्हणलं का रे भस्म लावून चालला? मास्तर काय म्हणते? आमच्या वेळेस मास्तर असे विचित्र होते. भस्म लावायचं नाही, माळ घालून यायचं नाही, रुद्राक्ष घालून यायचं नाही, हाताला दोरा बांधून यायचं नाही. हे अशा शाळातनी जर मास्तर सांगत असतील तर गावातल्या बायानं 100-150 बायानं मोर्चा नेला पाहिजे त्या शाळावर की बाबा हे गाव हिंदूच आहे, इथं मुलगा गंध लावून येईल म्हणजे येईलच, आणि उद्या जर तो येऊ दिलं नाही, ध्यान द्या, हे सवय मोडा. ख्रिश्चनातनी पैदा झालेलं नाही आपण, इस्लामात पैदा झालेलं नाही आपण कशात जन्माला आलेलो हो? हिंदू. आणि जीव गेला तरी चालते पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे, हे शब्द ध्यान ठेवा. 5 मिनिटात लोक धर्म बदलतात, 5 मिनिटात. आमच्या वाशिमचा एक मुलगा, त्यानं ख्रिश्चनच्या मुलीशी लग्न केलं. मग ख्रिश्चनच्या मुलीला हिंदू करणं, हा मूर्ख स्वतः ख्रिश्चन झाला. वाटायला पाहिजे काहीतरी रे, वाटायला पाहिजे काहीतरी. धर्म टिकला पाहिजे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजाला पकडल्या गेलं, ऐका ना, थोडा आवाजानं विकू द्यायला.
जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्या गेलं महाराज, आणि पकडल्याच्या नंतर बादशाच्या दरबारामध्ये उभे केलं. औरंगजेबाने विचारलं, संभाजी बोल, धर्म स्वीकारत का मरत? तेव्हा माझा संभाजी काय म्हणला, त्यात थोडासा किंचित आवाज दे, बाकी काय. तेव्हा माझा संभाजी राजे काय म्हणले, मैं हिंदू बनकर जन्म को आया हूं, हिंदू बनकर रहा हूं और हिंदू बनकर ही मरूंगा. मेरा रक्त का एक एक कण हिंदू कहेगा. हे भाव असला पाहिजे. काय नाही केलं. डोळ्यातनी ऐका ना, असे गरम गरम गज कपवले, लाल बुंद त्या विस्त्यावर, आणि त्या सळया कशा टोचल्या, डोळ्यात टोचल्या, डोळे बाहेर काढले. विचारलं, संभाजी बनता का इस्लाम? नाही. शेवटी अंगाची साल काढली, साल. ऐका ना, जेव्हा काय काढली, अंगाची अशी सगळी साल काढली. बोल, आप बनता इस्लाम, कबूलता इस्लाम? संभाजी राजे म्हणत, नाही, मी हिंदूच आहे. शेवटी त्या साल काढलेल्या अंगावर मीठ चोळलं. तरी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे काय म्हणायचे, मी हिंदू बनून जन्माला आलो, मी हिंदू बनून मरील. 40 दिवस इतक्या यातना केल्या की नरकात सुद्धा इतक्या यातना होणार नाहीत, एवढ्या यातना राजाला केल्या. पण राजे शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत होते, मी हिंदू बनून जन्माला आलो, हिंदू बनून मरील. ही भाषा हिंदूची असली पाहिजे. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. धर्माचे पालन. नमः पार्वती पतये हर हर. एकदा प्रेमान, नमः पार्वती पतये हर हर. नमः पार्वती पतये हर हर. तुम्ही समोर सरका, त्याला रस्ता द्या आणि याच्या बाद इकडं मागं बसा. गोंधळ करू नका. मागं जागा तुम्हाला नसेल बसायचं, मागं तर रस्ता राहू द्या, मागं जाऊ द्या. त्याला इकडं जागा आहे, समोर इकडं देता येते ना, समोर. रस्त्यात बसू नका, हे लेट येणार आहे.
काल मी एकाला विचारलं, ऐका ना, काल मी विचारलं का कथा तर 7ला सुरू होते, तुम्ही किती वाजता आले? ते म्हणे तुम्ही किती वाजता आले? मला म्हणे. म्हणलं बा कथा 7ला, 7:15 भजन चालू केलं, 7:30 मी आलो. मग म्हणे मग कथा कधी चालू झाली? 8ला चालू झाली असेल. मग मी 7ला येऊन काय करू? गंमतच आहे का नाही? हा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? एकदा एका गावात माझी कथा होती. ऐका ना, लेट येणाऱ्यासाठी बोलायला मी. काल एक बाई तर 9:45 आली. मी ध्यान ठेवलं कथा झाल्या. मी म्हणलं ही 9:45 आली, ही काहून आली विचारावंच. मी कथा झाली की तिला विचारलं, तू इतक्या लेट का आली? ती म्हणे आरती हाती लागली तरी बस झाली. नाही पुतळा बांधाव तिचा. इथं काय आरतीचं काय? लेट येणाऱ्यासाठी एक गोष्ट सांगू का? कमीत कमी 8च्या आधी तरी येत जा, 5 मिनिटं 8ला तरी येत जा. एका गावात माझी कथा होती. कथा चालू व्हायची 2 वाजता दुपारी आणि 5ला आरती व्हायची. आता 2ला हे मंडळ गेलं, 2ला हे गेले, 2:15 यायचं भजन सुरू झालं, 2:30ला मी गेलो, बसलो, कथा सोडली की मी माझं आई हनुमंत बिराजे कथा सुरू झाली. तर 2:45ला कथा सुरू झाली असेल. 15-20 मिनिटं तर माझं चालतेच. ते पहिले हनुमान चालीसा, नंतर स्तवन, नंतर नमः शिवायचा जप आणि नंतर रुद्राष्टक. म्हणजे किती 15 मिनिटं जात असतील ना याला. मग 15 मिनिटं त्याला गेले आणि 2:45ला मी बोलणं चालू केलं. 5ला आरती झाली. तर त्या दिवशी एक कथा ऐकायला कोण आले होते? फेपो सर्जन, म्हणजे डोळ्याचे सर्जन, डॉक्टर, डोळ्याचं ऑपरेशन करणारे डॉक्टर. मोठी कथा होती, श्रीमंत माणसाची कथा होती, सुंदर कथा. आता ते आले बसले बिचारे आणि कथा झाली की 5 वाजते. कथाला आराम झाला, लोक चालले गेले, ते थांबले, माझं दर्शन घेतलं. पती पत्नी दोघंही डॉक्टर होते. आणि मग त्यांनी प्रश्न केला, महाराज म्हणे मी डॉक्टर आहे, आज रविवार आहे, सुट्टी आहे, ही म्हणे चाल म्हणून आलो म्हणे. म्हणलं काय उपकार केलाय माणसानं माझ्यावर. ही चाल म्हणे म्हणून मी आलो म्हणे. बरं चला चांगली आहे, पण मला खटकलं म्हणे महाराज. म्हणलं काय? म्हणे तुम्हीचे मंडळ आलं 2 वाजता, तुम्ही आले 2:15 वाजता, कथा चालू झाली 2:45 वाजता. त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट 2:15ला आले आणि हे हनुमान चालीसा, नमः शिवाय, हे रुद्राष्टक, हे काहीच म्हणायचं नाही, डायरेक्ट बोलणं चालू केलं. जमत नाही का? कीर्तनकारात बी तसंच आहे. पहिले ते येते, विना घेते, मग हे भजन, मग ते भजन, मग रूपाचं भजन, मग ध्यानाचं भजन, आणि मग चालू होते कीर्तन. म्हणजे 1 घंटा फुकट चालला काय? डायरेक्ट कीर्तन चालू केलं चालणार नाही का? मी म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही कशाचे डॉक्टर आहात? म्हणे डोळ्याचे. म्हणलं तुम्ही पेशंटला काय करत असता? म्हणे मी डोळ्याचं ऑपरेशन करत असतो. म्हणलं तुम्ही असं पेशंट आला असा झोपवला टेबलावर, असं आहे का? एकदम डायरेक्ट तुम्ही ऑपरेशन करता का त्याचं? ते म्हणे मग काय करत लागतं? काय करत असतं? नाही म्हणे महाराज तसं नसतात करत. पहिले त्याला तारीख दिल्या जाते, पहिले पाहा लागते मोतीबिंदू झाला का नाही, आणि मग ती तारीख द्या लागते की शिवरात्रीला इथं कथा होईल. समजलं ना तुम्हाला? मग डॉक्टर साहेब त्याला तारीख देतो म्हणे आम्ही, महाराज म्हणजे तारीख देतो. म्हणलं देलं बरं. मग ज्या दिवशी तारीख असली त्या दिवशी सकाळी 9 वाजता त्याला बोलवल्या जाते. त्याच्या डोळ्यात एक टूप पिळल्या जाते, त्याला अर्धा घंटा झोपवल्या जाते, आणि मग झोपवल्याच्या नंतर काय होते? ते ऑपरेशन थिएटरमध्ये त्या कैच्या ते सगळं ते सांडसा बिणसा काय असते ते 100 डिग्री तापमानमध्ये तापवल्या जाते. मग ते उकळवल्या जाते, आणि मग उकळवल्याच्या नंतर एक टूपनळी असते, ती त्या ऑपरेशन थिएटरमध्ये फोल्डल्या जाते टचकन. त्याच्यातून एखादी वायू निघते, ती वायू सगळे हवेतले किटाणू मारून टाकते, आणि मग त्या पेशंटला झोपवल्या जाते, आणि मग त्याची शस्त्रक्रिया होते. म्हणलं डॉक्टर साहेब डायरेक्ट केली तर? डॉक्टर म्हणे मग तशी शस्त्रक्रिया ते माणसाला आंधळ करू शकते. म्हणलं काऊन? म्हणे त्याच्यासोबत किटाणू असतात, त्या ऑपरेशन थिएटरमध्ये किटाणू असतात, त्या सांडशीमध्ये किटाणू असतात, ते मारल्याशिवाय जर शस्त्रक्रिया केली तर ती शस्त्रक्रिया अधुरी राहू शकते. मग मी म्हणलं साहेब तुमचं ना आमचं सारखंच आहे. हे जेवढे पेशंट आहेत का नाही हे सगळे येतात, हे घरून काय कमी किटाणू घेऊन येत असतील का डोक्यात?
नवऱ्याचे, लेकराचे, संसाराचे, प्रपंचाचे, कोणी दुकान चालवत असेल, कोणी घर, कोणी व्यापार, कोणाचं घर बांधणं, कोणाचं काय काय घेऊन आले असतील किटाणू. आणि मी जर 10 मिनिटं हनुमान चालिसा नाही म्हणली, मी जर नमशिवाय नाही म्हणलं, मी जर रुद्राष्टक नाही म्हणलं आणि तुमचे किटाणू नाही गेले डोक्यातले, मी कितीही शिवकथा झाली तर जशी ती शस्त्रक्रिया वाया जाते तशी ही शास्त्रक्रिया वाया जाते. समजते? ही शास्त्रक्रिया बी वाया जाते. मग जे रुद्राष्टक झाल्यावर आले ते आता जाऊ द्या. तुम्ही आले, उशिरा आले, काय हरकत नाही. दुकान बंद करून आले, कामधंदे आटपून आले. तुमच्यासाठी मधात बी एक आपण जराशी हवा सोडत जाऊ, विषारी हवा, म्हणजे विष डोक्यातले किटाणू मरणारी हवा. 1 मिनिट नामस्मरण करू. चला प्रेमानं. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर हर शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. टाळी वाजवून महादेव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर हर महादेव हरा. हर 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 शिव पतये हर हर. महादेव. तर लक्ष द्या, नारद बाबा आले आणि नारद बाबानं काय सांगितलं, या पोरासोबत 2च कामं करा. याला काय लावा, डोक्याला भस्म लावा, याच्या गळ्यात रुद्राक्ष घाला आणि याला रोज 1 लोटाभर जल घेऊन, थोडीशी पूजा सामुग्री, बेल घेऊन कुठं धाडा, कुठं धाडा, महादेवाच्या मंदिरात धाडा. आणि मार्कंड्याला ही सवय लागली. मार्कंड रोज कुठं चालला, 1 लोटाभर जल, कपाळाला भस्म, सकाळी येतात ना पोरं, बिलकुल गळ्यात रुद्राक्षाची माळ, आणि रोज तिथं चालला. 14 वर्ष मार्कंडे गेला. ऐका ना, 2 वर्ष सोडून द्या, लहान होता तेव्हापासून, पण 14तले 12 वर्ष मार्कंडे गेला. आणि मार्कंडेच गेल्याच्या नंतर व्यासजी सांगतात की मार्कंड्याचं मरण जवळ आलं. मरण 14 वर्ष पूर्ण होणार. एक दिवस ठरला महाराज की आजपासून 8व्या दिवशी 14 वर्ष पूर्ण होणार आणि आपलं बाळ मरणार. घरातली एकुलत्या 1 मार्कंड्याला झोपू घातलं, झोपू. आणि घरातली एकालत्या 1 मार्कंड्याला झोपू घातल्याच्या नंतर आई आणि बाप रडायला लागले. मूर्खंड ऋषी रडायला लागले की अगं ऐकलंस का सुजिता, आपल्या पोराला आता मरायसाठी फक्त 8 दिवस बाकी आहे.
आणि विधीचं विधान आहे, आयुष्याचं निदान आहे. 14 वर्ष पूर्ण झाल्यावर कोण मरणार? मार्कंड्य मरणार म्हणजे मरणार, मरणार म्हणजे. दोघाच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. महाराज दोघ जण रडायला लागले. आणि हे शब्द कोणा ऐकले? हे शब्द झोपत असलेल्या मार्कंड्यानं ऐकले की आजपासून 8व्या दिवशी मी मरणार. 8वा दिवस तर गेला, 7 दिवस उद्यापासून सकाळपासून माझ्याकडे राहिले. मार्कंड्य तसाच झोपला. सकाळी उठला, आईला बोलला नाही, बापाला उठला नाही, झोपलातून उठवलं नाही, तसाच झोपतून उठला आणि जंगलाच्या रस्त्यानं पळायला लागला. देवाला आवाज द्यायला लागला, महादेवा काय गुन्हा केला मी, काय गुन्हा केला? माझं आयुष्य 14व्या वर्षी मला मरावं लागणार आहे, 14व्या वर्षी मला मरावं लागणार आहे. देवा 7 दिवस बाकी आहेत. एवढ्यामध्ये काय झालं? त्यानं आवाज दिला, महादेव. पण महादेवानं आवाज ऐकला नाही. कोणा ऐकला? त्याचे जे सद्गुरू होते, ज्यानं त्याच्या गळ्यात माळ टाकली होती, ज्यानं त्याला भस्म लावायचं सांगितलं होतं, ज्यानं त्याला शिवनाम दिलतं, ते सद्गुरू नारद तिथं आले. आणि नारदानं हात ठेवला डोक्यावर. बेटा, गुरुरायाने उंच बसविले, हात पुरे नाय माचे. बेटा, हे मंत्र जप, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. आणि जाय महादेवाच्या मंदिरात, जाय शंकराच्या मंदिरात, जाय भोलेनाथाच्या मंदिरात. आणि त्या भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन काय कर? 7 दिवस त्याच्या दरवाजात जाऊन उभा राह. एक लक्ष देऊन ऐक, कारण एक ध्यान देऊन ऐक. आपण रोज म्हणतो, अकाल मृत्यू मरे, अकाल मृत्यु मरे, जो कार्य करे चंडाल का, काल उसका क्या करे, जो भक्त हो महाकाल का. आवाज दे महादेवाले, पुकार महादेवाले. सब मृत्यु की देवता महादेव है, मगर मृत्यु से भी आगे शंकर है और यम से भी आगे महादेव है. जा शंकर के मंदिर में बैठ जा, तेरा बाल न बाका होगा. ये गुरु का वचन है. आणि एकदा गुरुनं वचन दिलं म्हणजे दिलं. गुरु बाबानं वचन दिलं म्हणजे दिलं. बाकी काय राहिलं जीवनामध्ये शिल्लक? आता मार्कंड्यानं आपले आसू पुसले. मार्कंड्यानं भस्माचं त्रिपुंड लावलं. ऐका ना, भस्म त्रिपुंड लावलं. गळ्यात बाळव काय घातला? रुद्राक्षाची माळ घातलेला मार्कंड्य. डोक्याला भस्म लावलं. हातात लोटाभर जल घेतलं, बेल घेतला. शंकराच्या पिंडीवर 1 लोटाभर जल टाकलं, 1 बेल व्हायला आणि डोळे बंद केले. आणि काय करायला लागला? नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. सारखा मार्कंड्य भजन करायला लागला, भजन करायला लागला, नामस्मरण करायला लागला. तेवढ्यामध्ये काय झालं? 7 दिवस पूर्ण झाले. त्या महादेवाच्या मंदिरासमोर यमाची स्वारी आली. यम महाराज आले. यम उभे राहिले. यमानं पाहिलेलं 14 वर्षाचा बाळ, मरण काही पाहत नाही. तुम्हाला शिवकथेला चला म्हणलं, तुम्ही म्हणता काम आहे. एक माणूस तर काल म्हणे मरायला फुरसत नाही. अरे मरायला फुरसत नसते पाहिजेत, फुरसत काढून मरावं लागते. ध्यान द्या. मरायपाशी ऑब्जेक्शन नाही. ते म्हणत नाही माझं लग्न राहिलं, याचं लग्न राहिलं, याचं बोलणं. ऐका ना, काहीच ऐकत नाही मरण. ज्याचं आलं त्याला जावं लागते. असं म्हणता येत नाही याचे लेकरं लहान आहेत, याचं लग्न राहिलं, याचे मायबाप कसे जगतील, याचे लेकरं बाळे कसे जगतील, याचे मुलं कसे जगतील, असं काहीच बोलता येत नाही महाराज. 14 वर्षाच्या मार्कंड्यावर मरण आलं आणि यम दरवाजात आला. यमानं आवाज दिला. यमाचा भयंकर आवाज मार्कंड्याच्या कानापर्यंत गेला. मार्कंड्याचा अंग लटलट लटलट हलायला लागलं. मी मरतो, मी मरतो, मला काय होईल? मार्कंड्याला भीती झाली. यमानं फाश टाकला. यमानं फाश टाकला आणि यम त्या फाशामध्ये मार्कंड्य नावाचा 14 वर्षाचा बाळ अडकला. मार्कंड्य आवाज द्यायला लागला, महादेव साथी हमारा कौन बनेगा, साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा। कितनी प्यारी बात कही है। हे महादेव, हम तेरे दरवाजे पे आए हैं और तेरे दरवाजे से मुझे खाली हाथ जाना पड़े तो ये वचन सत्य होने वाला नहीं है। मेरा साथी कौन बनेगा? गाओ सब ताली बजा के प्रेम से।
साथी हमारा कौन बनेगा, साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा। साथी हमारा कौन बनेगा, साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा। गया दर पे तेरे सुनाई हो जाए, जिंदगी से दुखों की विदाई हो जाए। कितनी प्यारी बात है। तेरे दरवाजे पे आया हो महादेव, अब मेरी सुनाई तेरे कोर्ट में होगी। दुनिया में कहीं होने वाली नहीं है, तेरी मेरी सुनाई तेरे कोर्ट में होगी। और मैंने सुना है जिंदगी से दुखों की विदाई तेरे दरवाजे पे होती है। मैं आया हूँ, 12 साल से तुझे जल चढ़ा रहा हूँ, 12 साल से तेरा भस्म लगा रहा हूँ, 12 साल से तेरा रुद्राक्ष पहन रहा हूँ। गाओ प्रेम से। आ गया दर पे तेरे सुनाई हो जाए, जिंदगी से दुखों की विदाई हो जाए। आ गया दर पे तेरे सुनाई हो जाए, जिंदगी से दुखों की विदाई हो जाए। एक नजर कृपा की डालो, मानूंगा एहसान, तेरा मानूंगा एहसान। संकट हमारा कैसे टलेगा, संकट हमारा कैसे टलेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा। साथी हमारा कौन बनेगा, साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनो महादेव, तुम न सुनोगे तो कौन। मार्कंड्य पुकार रहा है महादेव, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा, सुनना ही पड़ेगा। क्या बात कही है। पानी है सर से ऊपर, मुसीबत आड़ पड़ी है। हे महादेव, हमें आज तेरी जरूरत आन पड़ी है। ये बात सुनो, जीवन में कोई संकट आए ना, दुनिया में किसी के सामने मत जाना, किसी के सामने हाथ मत फैलाना। मेरे महादेव के पास चले जाना, मेरे शंकर के पास चले जाना। तुमने जीवन भर भस्म लगाया होगा, तुमने जीवन भर रुद्राक्ष पहना होगा, तुमने महादेव की पूजा की होगी, तो महादेव को सुनना ही पड़ेगा, सुनना ही पड़ेगा। ये दरवाजा क्या है? ये महादेव का दरवाजा है, इससे खाली हाथ कोई नहीं जाता। बे बसवेश्वर का दरवाजा, ये करुणेश्वर का दरवाजा है, खड़गेश्वर का दरवाजा है, बाड़ेश्वर का दरवाजा है, यहाँ से खाली हाथ कोई नहीं जाता। सुनो, गाओ गाओ प्रेम से। पानी है सर से ऊपर, मुसीबत अड़ गई
साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा. मार्कंडेने हात उठा दे. काही लोक विचारायला लागले मला की हात का वरी करतात. ये मार्कंडे से सीखे हमने. ये जो हाथ ऊपर करने की बात है ना, ये मार्कंडे से सीखी है. मार्कंडे को लगा कि अब मैं मरने वाला हूं, मेरी मौत चली आई, अब मैं तो इससे बच नहीं सकता. यम तो दरवाजे पे खड़ा है, यम तो मुझे अभी ले जाने को आया है, मुझे जाना ही पड़ेगा. दुनिया में कोई रहने आया नहीं है. राम जैसा अवतार चला गया, कृष्ण जैसा अवतार चला गया, रावण जैसा इतना बड़ा यम के पैर पे, यम के माथे पर मस्तक रखने वाला ध्रुव भी चला गया. तो मुझे जाना ही पड़ेगा, अब मेरी कुछ नहीं चल सकती. तब मार्कंडे ने क्या किया? आप सुनो सुनो, प्रेम से सुनो. तब मार्कंडे ने क्या किया? हाथ उठा दे ऊपर के, हे महादेव आप जो करना है सो कर. ये हाथ उठाने की बात किसने कही? शिव महापुराण में मार्कंड ने की और श्रीमद् भागवत में द्रौपदी ने की. हाथ खड़े करने की जो आदत है ना हमें, जो नमः पार्वती पते हम बोलते हैं और भगवान आप सब हाथ उठा लेते हो, तो ये परंपरा कैसी चालू हुई? ये मार्कंडे से चालू हुई. मार्कंडे ने सोचा कि अब मेरा कुछ नहीं होने वाला है, मुझे जाना ही पड़ेगा. अब जाना है तो उसको सौंपा दिया. सुनो, ले जा. शंकर की तरफ आवाज दिया कि साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनोगे तो कौन सुनेगा. और जब द्रौपदी की साड़ी खींचने लगा दुशासन, उसने सब तरफ देखा, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, सबकी तरफ देखा. अपने सिंह जैसे 5 पति की तरफ भी देखा. और पति की तरफ देखकर भी पतियों ने नीचे मस्तक डाल दिया, कोई सुनने वाला नहीं था. तब द्रौपदी ने हाथ बढ़ा दिया और बोल भगवान से कहने लगी कि आप छूटनी है साड़ी तो छूटने दी. उसने हाथ खड़े कर दिए. ये जीवन में ये पद्धत अच्छी है. कभी शंकर के मंदिर में जाना तो हाथ खड़े करके कहना नमः पार्वती पतये. क्योंकि महादेव अब हम हाथ ऊपर करना. तुम्हाला सांगू पोरं हात कोण वरी करतात? तुम्ही पिक्चर पाहिता का? पिक्चर. आणि जेव्हा त्या चोराला पोलीस लोकांना चौकून घेरलं तेव्हा पोलीस काय म्हणतात? हँड्स अप. काय म्हणतात? आणि मग चोर काय करते? मग हात वर केला की पोलीस मारते का त्याला? पोलीस त्याला पकडते. चाल, तसं या दुनियेत तुम्ही हात वरी करा, तुम्हाला यम मारणार नाही, महादेव पकडते. हात वरी करायची कला मार्कंड्याने हात वरी करून काढ. महादेव आप जो करना है सो कर ले बाप. आणि यमानं फासा टाकला, मार्कंड्याला ओढणं चालू केलं. भगवान महादेव नंदीवर बसले. डम 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 डमरूचा आवाज आला. अंधारातनी मंदिर आहे, अंधारात मंदिर आहे, मंदिरात उजेड नाही आहे. त्या मंदिरात नंदीवर महादेव पार्वती प्रगट झाले. भयंकर गर्जना. महादेव असे तसे प्रगट नाही झाले, राग प्रगट झाले. पहिले जुन्या लोकांच्या घरात फोटो असायचे. जेव्हा इकडे लक्ष द्या, जेव्हा मार्कंड्याला काही सुचेना, काय करावं काही सुचेना, जीव कासावीस झाला, प्राण कंठात नाही आला, मार्कंड्याला काही सुचेना, पण गुरुचं वचन होतं नमः शिवाय सोडायचं नाही, भस्म सोडायचं नाही, रुद्राक्ष सोडायचं नाही, लिंग सोडायचं नाही. मार्कंड्यानं काय केलं? इकडे बा. मार्कंड्यानं असं त्या लिंगाला आलिंगन दिलं. लिंगाला आलिंगन आणि आलिंगन दिल्यावर महादेव प्रगट झाले आणि महादेव त्रिशूळ घेऊन आले. आणि काय झालं? यमावर धावले. एवढ्या जोऱ्यानं यमावर धावले, यम लटलट हालायला लागला. आणि हे शिवपुराणची कथा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यजी महाराज आपल्या शब्दात लिहितात. आधी व्याधी पळती भिवोनी मनती काळ आला. महाराजांचे शब्द, ही शिवपुराणची कथा महाराजाच्या भाषेत. आधी व्याधी पळती भिवोनी मनती काळ आला. अरे पाहुनी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला दया, यमही थरथरला दयाळा, यमही थरथरला. सगळ्याच्या हातवरी आधी
व्याधी पळती भिवोनी मनती काळ आला पाहुनी आयशा शिवभक्ताला यमही थरथरला दयाळा नमः शिवाय ओम नमः शिवाय सापडला दयाळा मंथनी सापडला दयाळा समजलं आधी व्याधी पळते भिवनी रे मनती काळ आला पाहुणे आयशा शिव भक्ताला कोणाला भक्ताला कोण्या ज्याच्या डोक्यावर भस्म आहे त्याला ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे त्याला जे एक लोटा जल वाहते त्याला जे शौरात्र करते त्याला कोण भीते आधी आधी म्हणजे शरीर व्याधी म्हणजे शरीरातली आधी व्याधी पळती भिवनी मनती काळ आला अरे पाहुनी आयशा शिव भक्ताला यमही थरथरला दयाळा यमही थरथरला नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्रमनी ठसला चहुवेदाचा शब्द सागरा मंथनी सापडला सागरा मंथनी सापडला दयाळा मंत्रमनी ठसला दयाळा मंत्रमनी ठसला काय शिवकथा सांगायची बाबांना सगळी सांगून दिली तुम्हाला आधी आता पहिला प्रश्न भस्म कसं लावायचं विभूत आहे का इथं खाली ताटात घेऊन या तिकडे सगळेजण माझ्याकडे प्रॅक्टिकल पाहता एक हे वैदिक भस्म वैदिक भस्म अग्निकुंडातून तयार करावं लागते जे मी लावतो सकाळी हे वैदिक भस्म हे किती जागेवर लावावं लागते 32 जे मी लावतो सकाळी ते यज्ञकुंडातून तयार होते ते कुठून तयार होते यज्ञकुंडातून ती राख असते ती राख हातात घ्यायची हे पहा शिवपुराणचं वैदिक भस्म कसं लावायचं हे निस्ता ऐका तुम्ही एवढी भानगड तुम्हाला एवढे मंत्रही जमणार नाहीत ते असं हातात घ्यायचं हातात घेतल्यावर त्याचे 7 मंत्र सांगितले शिव महापुराणमध्ये ओम अग्निरेती भस्म ओम वायुरेती भस्म ओम जलमिती भस्म ओम स्थलमिती भस्म ओम योमेती भस्म ओम सर्व हवामिंदम भस्म ओम मन येता आणि चक्षुर्षी भस्म नीतीर पण घ्यायचं कुठं घ्यायचं डाव्या हातात लिंगाची पूजा करताना लिंग कोणी हातात घेतात डाव्या हातात लिंगाला पाणी टाकताना कोणी हाताने टाकलं पाहिजे कोण म्हणे उजव्या अरे डाव्या हे जे स्थावर लिंग मे याला जर पाणी टाकायचं डाव्या हाताने पाणी टाकावं लागते उजव्या हाताने घासावं लागते देवाला पाणी कोणी डाव्या हाताने टाकावं लागते उजव्या हाताने देव घासावे लागतात डाव्या हाताने देव घासायला चालत नाहीत डाव्या हाताला लोक वाईट समजतात पण शिव महापुराण मध्ये लिहिलेलं आहे की लिंग पूजा करायची असली तर डाव्या हातात लिंग ठेवावं लागते भस्म लावायचं असलं तर डाव्या हातात भस्म ठेवावं लागते आणि श्रीमद् भागवत में लिखा है जब कृष्ण भागवत का सबसे बड़ा प्रसाद क्या है गोपाल काले का प्रसाद कोई वैष्णव होगा यहाँ तो सबसे बड़ा प्रसाद का है वैष्णव के जीवन में गोपाल काले का प्रसाद तो गोपाल काला जब कृष्ण देने लगे तो सबको कृष्ण ने कहा कि बेटा ये जो गोपाल काले का प्रसाद है महादेव का स्वरूप है इसलिए ये उजव्या हातात नाही घ्यायचं मग कोणी हातात घ्यायचं डाव्या नाही तर आताही भागवत वाचून पहा भागवतात डाव्या हातात कृष्णानं प्रसाद दिला आणि उजव्या हातानं गोपालांनी खाल्ला असं शास्त्र शेवटच्या दिवसचा प्रसाद कोणता कधी घेतला पाहिजे काल्याचा प्रसाद कोणी हातात घेतला पाहिजे डाव्या बाकीचे रोज उजव्या हातात घ्या पण काल्याचा प्रसाद काला म्हणतात त्याला ते काला डाव्या हे शास्त्र आहे म्हणून हे नेहमी ऐकलं पाहिजे भस्म कोणी हातावर घ्यायचं डाव्या आणि हे 7 मंत्र म्हणायचे ओम अग्निरेती भस्म ओम वायुरेती भस्म ओम जलमिती भस्म ओम स्थलमिती भस्म ओम योमिती भस्म ओम सर्व हवामिंदम भस्म ओम मन येता आणि चक्षुर्षी भस्म नीतीर मग त्याच्यात पाणी टाकायचं हे भस्म वेगळं आहे बरं तुमचं तुम्ही लावता हे नाही याची विधी मग सांगा लागलो पहिले जी शिवपुराण मध्ये लिहिलेली विधी ती ऐका मग ते भस्म ओलं करायचं त्याच्यावर ओम काढायचा
त्या डाव्या हातावर काय काढायचं, त्या भस्मात ओलं करून ओम काढायचा, ते असा लावायचा कपाळाला. लावल्याच्या नंतर मग पुन्हा ते ओम मिटवायसाठी इथून असा अंगठा घ्यायचा, इथपर्यंत घ्यायचा, पुन्हा असं घ्यायचं, पुन्हा असं. समजलं? हे झालं. या 3 बोटांना लावायचं. शिवपुराणमध्ये कोणत्या बोटांना सांगितलं? तुम्हाला गुरुनं सांगितलं असेल त्या 3 बोटांना लावा. माझं ऐकू नका, पुन्हा सांगायला लागलो. पण जे शिवपुराणमध्ये लिहिलेलं आहे ते मी सांगायला लागलो. ज्यानं दीक्षा घेले त्यानं गुरुचंच ऐकलं पाहिजे. कोणते बोट? इकडे बा, हे 3 बोट. या 3 बोटानं भस्म लावलं पाहिजे. बरोबर आहे? आता शिवरात्र या लागले, शिवरात्रीच्या दिवशी लावावं लागल, सोमवारच्या दिवशी लावावं लागल, प्रदोष करताना लावावं लागल, पाशुपती करताना लावावं लागल. तर या 3 बोटांना लावायचं. आणि एक लक्ष द्या, भस्म लावताना बोलायचं नाही. 5 मिनिटं तुम्ही लिंग पूजा करायला लागले, भस्म पूजा करायला लागले, महादेवाची पूजा करायला लागले, तर पूजा करताना बोलायचं बिलकुल बोलायचं नाही. नाही तर मग रात्री भांडणं झाले आणि एखादा आलं सकाळी आणि याचं झालं भस्म लावणं, आणि मग यानं पाणी टाकलं आणि मग त्यानं विचारलं गाव कसं काय झालं रात्री, फार उगाळू उगाळू मारतात हो लोक, मला डोक्याला ताप झाला हो, डोक्याला, अरे डोक्याला ताप झाला हो, ताप काय करावं, या कानानं ऐकायला लागलो, या कानानं सोडून द्यायला लागलो, लोकांना काही पोटावर मारावं पण पाठीवर. कोणती पद्धत आहे भस्म लावायची? 5 मिनिटं गप बसलं पाहिजे. आपण भस्म लावा लागलो तर 5 मिनिटं काय बसलं पाहिजे? शांत बसलं पाहिजे, शांत गप्प बसलं पाहिजे. 32 जागेवर भस्म लावतात वेदिक. आता इकडं आहे का, हे भस्म कसं लावायचं? पहिली गोष्ट, हे भस्म असं कातर कुतर करायचं नाही. जेवढं सोनं, बघा शिवपुराणमध्ये श्लोक आहे माताजी, शिवपुराणमध्ये श्लोक आहे की भस्माला किती जपून ठेवायचं. सोनं जेवढं जपून ठेवतं तेवढं सोन्यासारखं किंमत कशाला द्यायची? सोन्या इतकी किंमत कशाला द्यायची? भस्माला. आमचे भस्म पान उंदरानं कातरलेले, याचं तोंड इकडं त्याचं तोंड तिकडं, ते पाण्यानं भिजलेले, काळे भोर झालेले, ते ताटातनी असे काही काही बाया असं भस्म धरतात महादेवाला का. ही पद्धत आहे भस्म लावायची. त्या दिवशी एक बाईनं मी भस्म लावताना पाहिलं, तिनं काय केलं, विभूत धरली ना अशी घासली डोक्याला, आणि मग पाण्यानं 3 रेषा वळल्या त्याच्यात. मी म्हणलं तुझा पुतळा बांधतो. ही अशी विधी मी कधी जिंदगीत नाही पाहिली भस्म लावायची. ध्यान द्या, हे भस्म पितळच्या डब्यात. आपण मगा गेलो होतो नाश्ता करायला घरी, त्या काय नाव आहे त्यांचं, आले का? हो आले आले बाबाजी. त्याच्या घरी मी गेलो तर मला इतका आनंद वाटला. भस्म कशात होतं? पितळच्या डब्यात. बरोबर आहे, आठवते? हा असा चमकदार पितळाचा डबा आणि त्याच्यात ते भस्म. हा असं पितळाच्या डब्यात ठेवा, चांदीच्या डब्यात ठेवा. तुमची ताकद असेल तर सोन्याचा डब्बा करा. नाही सोन्याचा राहू द्या, चांदीचा तर करा. चांदीचा नाही, पितळाचा तर करा, स्टीलचा तर करा. अरे प्लास्टिकचा पण असे ताटात नाही भस्म डबल दिसले. भस्म सोन्या इतकी किंमत ठेवा भस्माला. सोनं घालसाल तर चोर मांग लागते, भस्म घालसाल तर महादेव मांग लागते. मेल्यानंतर सोनं काढल्या जाते आणि भस्म लावल्या जाते. इतकी ताकद आहे. कोणी म्हणते काय येईल सोबत, मग महाराज फार सुंदर बोलले शिवलिंग शिवाचार्य महाराज, रुद्रमुनी महाराज, की ते म्हणत मेल्यानंतर काय येते. लोक म्हणतात काही सोबत येत नाही. काय नाही येत सोबत? अरे पूर्ण सोबत येते. भस्म लावलेलं सोबत येते, रुद्राक्ष सोबत येतात, लिंग सोबत येते. म्हणून पहिले काय करायचं, इकडे पहा, याला काय करायचा, डब्बा, स्पेशल डब्बा. कोणाच्या नजरात भस्म पडू द्यायचं नाही. सोन्यासारखं लपून ठेवायचं. काम असलं की ते डब्याचं झाकण उघडायचं, लावायचं, डबल जशाला तसं ठेवून द्यायचं. भस्म ओलं झालं नाही पाहिजे, भस्म काळं झालं तुम्हाला एक सांगू का, ते गाडी असते का नाही, गाडी एसटी मोठाल्या 4 व्हीलर गाड्या असतात का नाही, तर या गाड्याला चाकं किती असतात, आणि एखादा टायर जर पंक्चर पडला त्याला काय असते संग, स्टेपनी. तसे महाराजाच्या स्टेपनी आहेत. हे एक्स्ट्रा टायर.
तर एक लक्ष द्या, भस्म आता कसं ठेवायचं? डब्यात. ते काढायचं, इकडं पहा, हातावर ठेवायचं. सोपी विधी शिवपुरांची. वैदिक भस्म तुम्ही लावू शकणार नाही, एवढा पंचायत तुम्हाला होणार नाही, तेवढे मंत्र तुम्हाला येणार नाहीत. सोपं. हे हात असा ठेवायचा डावा, त्याच्यावर उजवा हात असा ठेवायचा. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या गुरुनं जसं सांगितलं तसंच लावा, पण ज्याला गुरुनं नसेल सांगितलं त्यानं माझं ऐका. हे असा डावा हात ठेवला, याच्यावर असं भस्म ठेवायचं, याच्यावर असा हात ठेवायचा. समजलं? इकडे पहा. आणि 11 वेळा नमः शिवाय म्हणायचं. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. नंतर असा हात करायचा, याच्यात ओम काढायचा, कपाळाला लावून द्यायचा. झालं? नंतर अंगठा घ्यायचा. झालं? हे जरी नाही केलं तरी चालते, सरळ 3 बोटं घ्यायचे. याच्यापेक्षाही सोपं, ओम नाही काढता आला तरी 3 बोटं घ्यायचे. हे 3 बोटं, या 3 बोटांना असं भस्म लावायचं. इकडं बघा, प्रॅक्टिकल. लावलं, ओम नमः शिवाय. दुसरं कुठं लावायचं? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती जागा आहे? अरे मोजा ना. 5वी, 6, 7, 8, 6, 7, 8, 9, 10, 11. बरोबर आहे? 2 जागेवर मांग, 12 आणि 13, 14, 15. पोटाची ही साईड, पोटाची ही साईड. आणि 15 कुठं? आपलं किती? 16 कुठं? मांग. आलं लक्षात? किती जागेवर भस्म लावायचं? 16 जाग्यावर भस्म लावायचं. आणि भस्म लावल्याशिवाय जर सोमवार करत असाल, भस्म लावल्याशिवाय जर शिवरात्र करत असाल, भस्म लावल्याशिवाय जर पाशुपती करत असाल, तसं सवासनीनं कुंकू न लावता जर वाण दिलं, तिचं वाण देणं व्यर्थ जाते. तसं तुम्ही भस्म लावल्याशिवाय जर शिवाचं कोणतंही काम करत असाल तर तुमचं ते काम व्यर्थ जातं. हे शास्त्र. ध्यान ठेवा. याच्या बाद भस्म लावसाल, नका लावू रोज, पण माझी विनंती आहे सोमवारी तरी लावा. महादेवाच्या मंदिरात जाण्यापुरता तरी लावा. ही झाली भस्माची लावायची पद्धत. आता भस्म लावताना काय करू नये? इकडे लक्ष द्या. लय लोकायले भस्म लावायची पद्धत कशी असते? या कानापासून या काना. शिवपुराणमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, भस्म लावताना ही रेष इथपर्यंतच असली पाहिजे, ही सीमा. हे तुमचे डोळे जिथं समाप्त होतात तिथं भस्म समाप्त झालं पाहिजे. इकडं पहा, भस्म लावायची सीमा किती आहे? बस डोळ्याच्या भोया समाप्त झाल्या, हे भाग समाप्त झाला, इतकाच आकार भस्म लावताना असला पाहिजे. या कानापासून या कानालोक नाही. आणि भस्माच्या 3 रेषा ब्रह्म विष्णू महेश्वर आहेत. त्या एका रेषेमध्ये 72 देवता आहेत. एका रेषेत 72 त्रिक 16 200. अशा 216 देवताचा वास कशात आहे? भस्मात आहे. हे 3 रेषा काऊन ओढल्या जातात? ब्रह्म विष्णू महेश्वर, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. काही लावता येईल याच्यावर, जे भाव असेल ते ठेवा. म्हणून याच्या बाद भस्म प्रत्येकानं लावायचं. आता राहिलं रुद्राक्ष. इकडे लक्ष द्या. एवढी बारीक माहिती कोणी सांगणार नाही, जरा जीव लावून आहे का? रुद्राक्ष धारण करायचे तर कसे करायचे? 5 मुखी रुद्राक्ष कुठेही भेटते, ते ओरिजिनल असते, सस्ता असते, तेच घालायचं. किती मुखी घालसाल? 5 मुखी. सोपं आहे, कुठेही भेटते. 1 मुखीच्या रुद्राक्षाच्या नांदी नाही लागायचं. 1 मुखी रुद्राक्षही भेटत नाही, 1 मुखी माणूस बी भेटत नाही. समजलं ना? हा, 1 मुखी रुद्राक्ष कधी येते माहिती तुम्हाला? 10,000 झाडात 1 रुद्राक्ष येते. 10,000 झाडाला 1 रुद्राक्ष 1 मुखी येते. 10,000तल्या कोणा येते काय गणती? 1 मुखीच्या नांदी नाही लागायचं. महाराज लोक डुप्लिकेट आणून देतात, विकतात. काहीच्या काही आणून द्या लागले, काहीच्या काही विका लागले. याच्या नांदी नाही लागायचं. पंचमुखी रुद्राक्ष कुठेही भेटते, सोपा भेटते, सहज भेटते. आणि रुद्राक्ष कसा घ्यायचा? त्याला पॉलिश नसली पाहिजे, ओळखून पाहायचा.
तुम्हाला सांगू का, तुम्ही बारकाईन जर पाहाल तर किती, आता ही माळ ओरिजिनल आहे, ओरिजिनल रुद्राक्षाची, पण याच्यात बी एक मणी कोणाच्या हातात जरी माळ दिली, एक मणी रुद्राक्षाचा डुप्लिकेट आलेला आहे. कोणता आहे ओळखू शकते का? पाय कोणाच्या हातात जरी दिला एक रुपये रुद्राक्ष ताबडतोब 100 107 रुद्राक्ष वेगळे येतं आणि एक 8वा रुद्राक्ष वेगळा. हे बा, याच्या हातात माळ दिली, यानं बरोबर ओळखू शकला का नाही. हे पहा, एक या रुद्राक्षाचा कलर काय वेगळा आहे. रुद्राक्षाचा कलर हा काळा असतो, पहिली गोष्ट. काळा खाप रुद्राक्ष असतो, जेवढा त्याच्यावर चमक असते. आणि दुसरी गोष्ट, रुद्राक्ष पाण्यात टाकल्यावर बुडते. ओरिजिनल रुद्राक्ष ओळखायचा कसा? ते पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यात टाकून पाहायचा, ते बुलडा तर ओरिजिनल आहे, आणि जर तरला तर डुप्लिकेट. आणि रुद्राक्ष, इकडे लक्ष द्या, रुद्राक्ष धारण करताना सगळ्याला अधिकार आहे. पुन्हा श्लोक वाचतो शिवपुराणचा. सर्वाश्रमाणाम वर्णानाम श्रीशूद्राणाम शिव आज्ञाम सदैव रुद्राक्ष धारते. महादेवाची आज्ञा स्त्रीला, शूद्राला, पुरुषाला, बाईला, चांडाळाला देखील रुद्राक्ष घालायचा अधिकार आहे, आणि तो कधीच गळ्यातून काढायचा नाही. हे लोक लय म्हणतात बरं, व 4 दिवस स्त्रीच्या अंगी अपवित्रता आहे, मग रुद्राक्ष घालाव का नाही घालाव. बिंदास. तुम्ही मंगळसूत्र काढून ठेवता का? तुम्ही मातीला गेले तर मंगळसूत्र काढून ठेवता का? कोणा अपवित्र जागेवर गेले तर मंगळसूत्र गळ्यातलं काढून ठेवता का? मग रुद्राक्ष कधीच काढायचा. आणि रुद्राक्षाची एकच माळ करायची, मरोस्तुर ती एकच घालायची. काही काही बायल सवय महिन्याला माळ बदलतात, आणि आमच्या इकडल्या बायल तर अशी सवय की महिन्याला गुरु बदलतात. आला गुरु की गेले त्याच्या मागं, आला गुरु की गेले त्याच्या मागं. सोल्डे शिवलिंग शिवाचार्य महाराज की जपनं चालू केलं तिनं. शिव शिवाय नमस्तुभ्यम. आता विमानच येणारीच्या दारी, थोडी जागा करून ठेव, विमान बसलं पाहिजे ना. काय धंदा आहे? अरे अंधश्रद्धेच्या मागं लागू नका, श्रद्धा फैलवा. आणि मी पुन्हा सांगतो, शिवपुराणमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की बेलाचं पान वहा, महादेवाला बेलाचं पान चिटकवा, तुम्ही पास होसाल. हे यायची दुकानदारी चालवायसाठी चालवा लागले, हे सांगा लागले. बेलाचं पान व्हायला दिवसभर महिनाभर अभ्यास नाही केला, काय खाक पसंत होणार आहे? बोला ना, कसं काय जमल ते? एवढं स्वस्त आहे हा महादेव, एवढा स्वस्त आहे. काहीच्या काही ऐकायचं आणि तेच करत राहायचं. आता मागं ते 1 महिन्याच्या आधी सांगितलं होतं बिट्टीचं फुल महादेवाला वा, पिवळं फुल. आमच्याकडे एक बाई झाडावर चढली, मला सांगायचं ना तोडायचं. झाडावर चढली, ती फुल तोडायला गेली, झाडा डांकी सगळं खाली पडली. बरं पडली तर पडली, नवऱ्यानं पाहावं, हात मोडला का पाय मोडला, नवऱ्यानं वरून 2 दणके दिले. म्हणलं काऊन मारता? पागल झाली म्हणे, जसे ते शिवपुराण ऐका लागली तशी. काय धंदा आहे? श्रद्धा नका फैलव, अंधश्रद्धा फैलव. अंधश्रद्धा ही फैलवसाल तर एक दिवस अंधश्रद्धा तुम्हाला नाश करा. ध्यान द्या. तुम्हाला एवढं स्वस्त नका वाटू देऊ. इकडे लक्ष द्या, माझे शब्दात 2 मिनिटं ऐका. तुम्हाला एवढा महादेव सस्ता वाटला का? एक लोटाभर जलात भेटणारा. मुंडकं कापून वहावं लागलं रावणाला, तवा महादेव भेटला. स्वतःचं लेकरू उखळा टाकून कांडावं लागलं, एकुलतं एक. थोडा आवाज द्यायला. एकुलतं एक लेकरू महाराज उखळा कांडून कांडावं लागलं सांगुनेला. स्वतःचे 1000 हात तोडावे लागले बाणासुराला. गंमतचा विषय का? पारद्याला डोळे काढून वहावे लागले महादेवाला. शबी राजाले मांस वहावं लागलं, मांस विकावं लागलं, तवा भेटला. प्रल्हादाला स्वतःचा बाप मारावा लागला, बिभीषणाला स्वतःचा भाऊ मारावा लागला. सोपा आहे का देव भेटणं? गंमतचा विषय. म्हणून ध्यान द्या. आणि आणखीन एक गोष्ट मी ऐकायला लागलो आता, रुद्राक्ष सिद्ध केल्या जाईल. जिथं रुद्राक्ष सिद्ध केल्या जाईल ती जागा कामाची नाही तुमच्या. रुद्राक्ष सिद्धच होऊ शकत नाही. रुद्राक्षाला काय खाक सिद्ध करसाल? अरे रुद्राक्ष महादेवाच्या डोळ्यातून पाणी पडलं, नेत्रातून बिंदू पडले, त्या बिंदूतून रुद्राक्ष तयार झाला. रुद्राक्ष कशातून तयार झाला? महादेवाच्या डोळ्यातून. ते रुद्राक्ष स्वयंसिद्धच आहे.
त्याला काय तुम्ही सिद्ध करणार? हलकं भारी असेल तर असं. गहू सिद्ध केल्या जाईल का? गहू झोपले का काय? गहू ज्वारी सिद्ध केल्या जाईल? ही ज्वारी खा, ही सिद्ध केलेली आहे, याची भाकरी जरा पांढरी, असं आहे का? अरे जशी ज्वारी, इकडे लक्ष द्या, मी इतकं स्पष्ट सांगतो, अंधश्रद्धा का नाही बोलत मी, काऊन बोलतो, मला राग येते महाराज या गोष्टीचा. ज्वारी सिद्ध केल्या जाऊ शकते का? उडीद सिद्ध केल्या जाऊ शकतात का? जशी उडीद जमिनीवर पिकतात, जसे ऐका ना, ज्वारी जमिनीत पिकते, जसे गहू जमिनीत पिकतात, तसे रुद्राक्ष कुठं पिकतात? जमिनीवर पिकतात. झाड आहेत रुद्राक्षाचे, आणि त्याला काय खाक सिद्ध करणारा तुम्ही? काहीच्या काही धंदे लावून बसले, रुद्राक्ष सिद्ध केल्या जाईल. हा, फक्त उत्तराखंड, नेपाळ तिकडे रुद्राक्ष जरा भारी असतात आपल्यापेक्षा, इकडे इकायला जातात त्याच्यापेक्षा. हलकं भारी असेल त्याच्यात जरासं दादर, हायब्रेड असं असते ना थोडं. आशीर्वाद चक्कीचा, आशीर्वाद आटा, रामभोग आटा, गावराणी गव्हाचा आटा, असा काही फरक असेल. पण रुद्राक्ष सिद्ध केल्या जाईल हे मला पटत नाही. रुद्राक्ष सिद्ध करायचं कामच नाही. रुद्राक्ष साक्षात महादेव. कोणी रुद्राक्ष सिद्ध करायच्या भानगडीत पडायचं नाही. मस्त आणायचा, गळ्यात घालायचा, पण घालताना एक गोष्ट पुन्हा ध्यान ठेवायची, सरका घालायचा. मी आता रुद्राक्ष विकल्या चालले आणि लोक रुद्राक्ष घेतात, ते दोन्ही दोरीतून घालतात आणि असा गळ्यात घालतात. रुद्राक्ष आडवा घालणं दोष. कोणाच्या गळ्यात असेल तर आज संध्याकाळी बरोबर करा. आडवा समजते ना, आता हे रुद्राक्ष आहे, याला हे जे मणी आहे, हे बी मणी उभाच पाहिजे. एखादा असेल ना, हे बघा, हे रुद्राक्ष आहे ना, इकडं पहा, दिसते सगळ्याला. आता याला इथून छद्र हे असा आडवा घालणं दोष आहे. दोन्ही दोरे एकातून काढा छद्रातून आणि असा उभा घाला. रुद्राक्ष कसा घालायचा? उभा. रुद्राक्ष कसा घालायचा? काळ्या दोऱ्यात घाला, पांढऱ्या दोऱ्यात घाला, लाल दोऱ्यात घाला, पण रुद्राक्ष कसा घाला? उभा घाला. आणि रुद्राक्ष घालायच्या आधी ते 4-5 दिवस पाण्यात भिजू द्या. जर डुप्लिकेट असेल तर ते सडून जाते. ओरिजिनल असेल तर त्याची जी वरची पॉलिश मारतात ना लोक, ती पॉलिश निघून जाते. नंतर त्याला 7 दिवस पाण्यात ठेवा, नंतर 7 दिवस त्याला तुपात ठेवा. माळ कोणती आणली त्याला 7 दिवस तुपात ठेवायची. छटाकभर तूप घ्यायचं, त्याला असं भिजवायचं, त्याच्यातनी ती माळ टाकायची, 7 दिवस राहू द्यायची, 8व्या दिवशी काढायची, उन्हातनी गरम करायचं तूप, अग्नी खाले ते काढायची, गरम झालं नॉर्मल पाण्यात उकळवायची, गरम पाण्यात ते तूप चाललं जाते. आणि मग ती माळ सोमवारच्या दिवशी आपल्या गुरुच्या हातानं घालायची, नाहीतर लिंगावर ठेवायची. ऐका ना, महादेवाचं जे लिंग आहे त्या लिंगावर ते रुद्राक्ष ठेवायचा. ते लिंगावर ठेवल्यानंतर त्याला पाणी वाहायचं, बेल वाहायचा, आणि मग ते गळ्यात धारण करायचा. आता कोणता रुद्राक्ष कोणी धारण करावं त्याची कथा सांगतो, ऐका. एकमुखी रुद्राक्ष महादेवाचं स्वरूप आहे. तो भोग मोक्ष देणारा आहे. अशा रुद्राक्षाची जो पूजा करतो तो परमतत्वाकडे जातो. त्याच्या घरातून लक्ष्मी हलत नाही, सारे उपद्रव शांत होतात. असा एकमुखी रुद्राक्ष वास्तूची भरभराट करतो, म्हणून तो घालावा. 2 मुखी रुद्राक्ष घालणाऱ्याला काय मिळते? देव देवेश्वर रुद्राक्ष म्हणतात. त्याची संपूर्ण इच्छा पूर्ण होते. 3 मुखी रुद्राक्षाला त्रिमुखी रुद्राक्षाला त्रिदेव म्हणतात. याच्या 3 देवतेची प्राप्ती असते, विद्येची प्राप्ती यानं होते. 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे. ज्याला यावर्षी इलेक्शनला उभं राहायचं, यावर्षी ज्याला निवडून यायचं असेल त्यानं किती वा घालायचा? 4 मुखी. ज्याचं स्वप्न आहे राजकारणात जायचं त्यानं किती वा घालायचा? 4 मुखी. बाकी पंचमुखी महादेव हा मृत्युंजयाचं स्वरूप आहे. पंचमुखी रुद्राक्ष कालाग्नीचं स्वरूप आहे. पंचमुखी रुद्राक्ष पंचरुद्राचं स्वरूप आहे. पंचमुखी रुद्राक्ष कोणही घातला, कसाही घातला, कोण्याही अवस्थेत घातला तरी तो सर्व पवित्र आहे. 6 मुखी रुद्राक्ष ब्रह्मचार्यानं घालायचा. ज्याला संन्याशी राहायचं असेल, ज्याला वासना त्रास देत असेल, 6 मुखी रुद्राक्ष कार्तिक स्वामीचं रूप आहे. हे जर घातला तर माणसाची स्त्रीविषयीची वाईट आसक्ती समाप्त होऊन जाते. 7 मुखी रुद्राक्ष हा सप्त बल देणारा आहे. ते धारण केल्यानं सप्त बल प्राप्त होतात, सप्त धातू प्राप्त होतात शरीरातले. 8मुखी रुद्राक्ष दरिद्रता नाश करणारा, अष्टदरिद्र नाश करणारा रुद्राक्ष आहे. धनवान होणाऱ्यानं 8मुखी रुद्राक्ष घालायचा. दुर्गादेवीचा जर कोणी भक्त असेल तर या दुर्गादेवीच्या भक्तानं काय करायचं? 9 मुखी रुद्राक्ष धारण करायचा.
ज्याला 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मिळून याच्यावर योग साधना करायची, त्यानं 10 मुखी रुद्राक्ष, त्याला कपिल रुद्राक्ष म्हणतात, तो धारण करायचा. 11 मुखी रुद्राक्ष सूर्यनारायणाचा जो भक्त आहे, सूर्याची उपासना जो करतो त्यानं धारण करायचा. 12 मुखी रुद्राक्ष 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतीक आहे. हे डोक्यावर ठेवून जर स्नान केलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं स्नान घडते, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडते. म्हणून 12 मुखी रुद्राक्ष घरात ठेवायचा, त्याची पूजा करायची, डोक्यावर ठेवून कधी स्नान करायचं. 13 मुखी रुद्राक्ष साक्षात महाराज विश्वस्वरूप आहे. त्याला श्रीमद शिव महापुराणमध्ये विश्वदेव म्हणलेलं आहे. 13 तोंडाचा असल्यामुळं सगळ्या विश्वात त्याला विजय प्राप्त होतो. आणि 14 मुखी रुद्राक्ष महादेव स्वरूप आहे. असे हे रुद्राक्षाचे 14 प्रकार सांगितले. 14 मुखी रुद्राक्ष आणि पर्यंत रुद्राक्ष महिमा गायली, भस्म महिमा गायली, शिवनामाची महिमा गायली. चला थोडा आता आपण एक कथा ऐकू आणि विराम देऊ. तत्पूर्वी 1 मिनिट सगळेजण निर्वाण षष्टकाचा पाठ करतील. 1 मिनिट सर्वजण. पुस्तक आहेत सगळ्याजवळ, नसल तर हे घेऊन जाऊन घरात असे ठेवून द्या. हे रोज आणा म्हणजे तुमचे पाठ होऊन जातील. रुद्राक्षक, लिंगाष्टक, निर्वाणाष्टक. 1 मिनिट सगळे, फक्त 20 मिनिटं राहिले 10ला. आपण फक्त 10-20 मिनिटात कथा विराम देऊ. पण तत्पूर्वी निर्वाण षष्टकाचा सर्वजण पाठ करतील. सगळेजण प्रेमानं. मनोबुद्ध्यंकार चित्ता विना न च श्रोत्र जीवे न च घ्राण नेत्रे न च व्योम न भूमि न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोश न वा पाणिपाद न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मनो नैव मे नैव टाळी वाजवून प्रबल द्या. धर्मो न चार्तो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मृत्यो न शङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरु नैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वा च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च साङ्गतं नैव मुक्तिर्न मेय चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् नमः पार्वती पतये हर हर. महादेव. तर बाप पुढच्या अध्यायामध्ये शिवपूजा सांगितलेली. 5 मिनिटात तुमच्या समोर शिवपूजा कशी करायची मांडतो. ऐका जीव लावून सर्वजण. थोडं मॉनिटरला द्या आवाज, कडक कडा थोडा मॉनिटर. तर लक्ष द्या बाप. शिवपूजेला जात असताना 3 कामं करायचे. भस्म लावायचं, रुद्राक्ष घालायचा आणि शिवनाम जपत जायचं.
तुम्ही एक लोटाभर जल घेऊन चालले ना, एक लक्ष द्याल, एक लोटाभर जल टाकणारे सकाळी उठून पटकन टाकून यायचं किंवा संध्याकाळी टाकायचं. वेळ नसल भेटली तर संध्याकाळी घरी आल्यावर आंघोळ करायची, धुतलेले कपडे घालायचे, मग टाकायचं. मी आता जल टाकणारे असे पाहिले, दिवसभर बेडवर झोपतात, सुनेच्या बेडवर झोपतात, संसारिकाच्या पलंगाला लागतात, संसारिकाच्या घरात जाऊन झोपतात, पाणी पितात, चहा पितात आणि मग चालले पाणी लोटा घेऊन. यानं समस्या वाढतील, हल नाहीत होणार. ध्यान देऊ नाही का? शंकराला पाणी टाकायचं असलं तर पहिले पहिले नियम काय? पवित्रता. महादेवाला जेवढी पवित्रता आवडल तेवढं काही आवडत नाही महाराज. शिव शब्दाचा अर्थच पवित्रता आहे. तुम्ही जेवढी पवित्रता धारण करसाल तेवढा महादेव प्रसन्न होते. पवित्रता नसेल तर महादेव प्रसन्न होत नाही. म्हणून ध्यान ठेवा, कपडे धुतलेलेच पाहिजे. पाणी घरातलंच का न्यायचं? कारण वास्तुदोष कुठे? घरात आहे. पितृदोष कुठे? घरात आहे. हा, कालसर्पदोष कुठे? घरात. सगळे दोष कुठे आहेत? घरात आहे. हे सगळ्यातले दोष कुठे गेले पाहिजेत? देवाकडे गेले पाहिजेत. म्हणून घरातून पाणी न्या. नमः शिवाय म्हणत जायचं. तिथं गेल्यानंतर पहिले महादेवाच्या पायरीला नमस्कार करायचा, नंतर नंदी महाराजकडे जायचं, नंदीला नमस्कार करायचा, नंतर गाभाऱ्यात जायचं. आता हे मंदातलं आपण पायऱ्या सोडून वर जातोय हॉल, हे देवाचं काय झालं हॉल, आणि आतला काय गाभारा. गाभाऱ्यात गेल्यावर पहिला काम काय करायचं? बोलणं बंद करायचं. शंकराला बोलणं आवडत नाही महाराज. महादेवाला काय आवडत नाही? बोलणं आवडत नाही. कुठेही जा, महादेव ध्यानात बसलेले असतात. 24 तास ध्यानात शंकर आहेत. पहा नाही मूर्ती. शंकर कुठेही ध्यान असतंय. तुम्ही जर मंदिरात जासाल आणि बोलसाल तर महादेवाला काय येते? राग येते. राग. मी खूप बायाचं पाहिलं. आता वात आणली का दे ना इकडं. आणि ते शेजारणीचं काय झालं काल तुमच्या? जागा आहे का ती? कधी शंकराच्या मंदिरात बोलायचं नाहीये. पहिली गोष्ट ही करायची. महादेवाच्या मंदिरात बोलसाल तर महादेव दोष लागल. मंदिरात जायचं, गाभाऱ्यात बिलकुल शांततेनं 5 प्रकारे पूजा करायची. कशी पूजा करायची? कोणत्याही लिंगाची पूजा करताना 5 प्रकारे केले जातात. त्याला पंचोपचारे पूजा म्हणतात. आता पंचोपचारे पूजा शिका 2 मिनिटात. पंचोपचारे पूजा कशी करतात? पहिले जल टाकायचं. जल टाकलं की तिथं बसायचं. मग काय लावायचं? भस्म, गंध जे असेल ते. गंध ही पहिली पूजा झाली. गंध वाहिलं, नंतर काय वाहायचं? पुष्प. पुष्प वाहिला नंतर काय? गंध, पुष्प, नंतर धूप. महादेवाला धूप शब्द वापरलेला आहे, अगरबत्ती नाही. उदबत्ती लावणं देवाला बंद करा. उदबत्ती बांबूची असते आणि बांबू जाळणं हे हिंदू धर्मात अपशकुन मानलेलं आहे. बांबू कधी जाळतात? लेकर भारी येतो. बांबू कधी जाळतात? मेल्यावर. कधी जाळतात बांबू? मेल्यावर. म्हणून बांबू घरात अगरबत्ती लावायची का? त्या बंद करा अगरबत्त्या. धूपबत्त्या भेटतात ना, धूपबत्त्या त्या लावा. धूपबत्ती छोटीशी. महादेवाला धूप सांगितलेले, अगरबत्ती कुठे सांगितलेली? धूपबत्ती लावा. पहिले काय व्हायचं? गंध, नंतर पुष्प. गंध, पुष्प. बेलवा, पुष्पवा जे व्हायचं तेव्हा. नंतर फक्त 2 फुलं व्हायची नाही. मी काल सांगून गेलो. एक केतकीचं फुल म्हणजे कवड्याचं फुल महादेवाला व्हायचं नाही. आणि दुसरी गोष्ट काय व्हायचं नाही? चाफ्याचं फुल महादेवाला व्हायचं नाही. बाकी कोणतंही फुल चालतं. आता लक्ष द्या. गंध व्हायला, पुष्प व्हायला, धूप लावली, नंतर तुपाचा दिवा लावायचा. दिवा लावताना वात कधीच एक लावायची. कधी बी निरंजनी समय असेल ना, समयीत 5 वाती नाही घालायच्या. एकाले चिटकून 10 वाती घालायच्या. घरात नंदादीप असेल, नंदादीपाला 1 वात नाही लावायची. काय लावायच्या? 2 वाती लावायच्या. महादेवाला आरती आणली, आरतीने किती वाती लावायच्या? 2 फुलवाती लावायच्या. 1 वात कधीच जाळायची. गंध, पुष्प, धूप, दीप. समजलं? आणि 5वं काय ठेवायचा? नैवेद्य. मग ते नैवेद्य खडीसाखरेचा ठेवा,
पण तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही पाशुपती करायला लागले, तुम्ही 16 सोमवार करता, त्या पोळ्या बिळ्या करतात ना, ते चुरून त्याचा मलिदा तयार करतात आणि मग ते महादेवाला एक लाडू वाहिल्या जाते. पण तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर नैवेद्य दाखवताना जसं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, 1 मिनिट मी प्रेमानं, सगळ्याला शंकर कळला पाहिजे. मी एवढं मराठीत एवढं साधं का बोलतो, माझा एकच उद्देश आहे की शिवपुराण हे प्रत्येक गावात गेलं पाहिजे आणि प्रत्येकाला कळलं पाहिजे की महादेवाची पूजा कशी करायची. हे भाव आहे, हे उद्धारता आहे. तर आता लक्ष द्या, तुम्ही सत्यनारायण जर घरात केला तर सत्यनारायणाला नैवेद्य कशाचा असते? शिरा, बरोबर आहे. मग आता शिऱ्याचा नैवेद्य असते तर शिऱ्याच्या नैवेद्यात काय टाका लागते? काय टाका लागते? बोला ना, सांगा ना. तुम्ही सत्यनारायण केला नाही का कधी? जोडीनं केला असेल ना, जोडीनं केला असेल. माझं लग्न झाल्यावर सत्यनारायण होता आणि आम्ही जोडीनं बसलो, जोडीनं. आता मी होतो फुल पॅन्ट शर्टावर, आणि मग ते ब्राह्मण आला, त्यानं चालू केलं, हातात पाणी घ्या, डोळ्याला पाणी लावा. मी त्याच्याच लावलं, आणि त्याच्या नाही, माझ्या लावा म्हणलं. बरं मी माझ्या लावलं. मग हातात पाणी घ्या आणि लगेच महाराजांना शॉर्टकट आणलं, धर्म अर्थ काम मोक्षम स्वाहा. म्हणलं असं नसते, ते संकल्प असा नसते. ते म्हणे असाच असते. मी म्हटलं असा नसते ब्राह्मण भाऊ, असा असते. जंबोदीपे दंडकारण्ये गोदावरे दक्षिणे शाली वाहन शके सत्वसरे, हे सगळं उच्चार करावं लागते. धर्मनार्थन काम मोक्षण कसं जमल? हा, ध्यान द्या. तर लक्ष द्या, सत्यनारायणाचा शिरा केला आणि ते शिरा जर त्या विष्णूला वाहला तर विष्णू भगवंताला जर त्या शिऱ्यात तुळस नाही टाकली तर ते प्रसाद काय होते? वाया जाते. तसा महादेवाले कोणताही निवद दाखवायच्या अगोदर त्याच्यावर जर बेलाचं पान नाही ठेवलं तर महादेवाचा प्रसाद बी वाया जाते. समजून घ्या, आज इथं समजून घ्या. नैवेद्य कोणताही शंकराला दाखवा, काय करा? त्याच्यावर बेलाचं पान ठेवायचं. समजते ना? मलिदा करसाल, उद्या पेढा व्हायसाल, शिवरात्रीला श्रीखंड व्हायसाल, जे कधी काय बासुंदी व्हायसाल, त्याच्यावर एक छोटंसं बेलाचं पान ठेवायचं, मग शंकराला नैवेद्य द्यायचा. समजला आता? गंध पुष्प धूप दीप नैवेद्य. गंध अक्षित, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य, पंचोपचारे शंकराची पूजा करायची. आणि शंकराची पूजा करणाऱ्याला महादेव सर्वस्व देते, अशी गोष्ट